हरे कृष्णा. हरे कृष्णा. योजना माताजी, रागात्मिका माताजी, क्रीडा माताजी आणि सर्व भक्तांचं आपल्या या क्लासमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण सुरुवात हरे करू कृष्ण मंगला. माँ. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हाँ, दंडवत प्रणाम माता जी. सादर प्रणाम. अनंत अवधूत प्रभूजी, हरे कृष्णा. आपण सुरुवात करूया मंगलाचरण हरे आपल्या सर्वात. हो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सा साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्ते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री राधा गोविंद की जय. श्री चैतन्य महाप्रभु की जय. ग्रंथ श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. गुरु महाराज की जय. समस्त भक्तवृंद की जय. हरे कृष्णा. सर्वांचं हार्दिक हार्दिक या क्लासमध्ये स्वागत आहे. आपण आता जो आहे तो 6वा अध्याय ज्याचं नाव आहे ध्यान योग तो अभ्यासणार आहे बरं का. मग आता ध्यान योग म्हणजे काय तर हे आपण समजून घेऊ. तर आता इथे चित्रात पाहिलं आपण तर दिसतं पहा तो व्यक्ती ध्यानस्थ आहे है ना. तर हे जे आहे तर ते उद्धवजींचं चित्र आहे बरं का. तर एका फोटोग्राफरनी म्हणजे असं म्हणजे तो फिरायला गेला होता आणि तिकडे म्हणजे उद्धवजींचं त्याला दर्शन झालं. तर ही कथा आहे मोठी. तर तिकडे म्हणजे ते तपश्चर्या अजूनही करत आहेत आणि त्यांचं हे चित्र आहे. तर आता इकडे समजून घेऊ आपण योग म्हणजे काय तर कृष्णांशी जोडलं जाणं. मग आता ध्यानाच्या माध्यमातून ध्यान म्हणजे काय तर एकाग्र करायचं. आपलं सगळं जे आहे मन बुद्धी आत्मा सगळं एकाग्र करायचं. कोणावर एकाग्र करायचं तर हृदयस्थ परमात्मा इथे चित्रात दिसतंय पहा. हृदयस्थ परमात्मा म्हणजे भगवान जे आहेत ते चतुर्भुज विष्णू रूपात. तर त्यांच्यावर मन जे आहे ते एकाग्र करायचं. मग ध्यान योगाच्या माध्यमातून कशा पद्धतीने भगवान जे आहेत तर त्यांना प्राप्त केलं जातं. तर ह्याच्याविषयीची थोडी माहिती आपण आजच्या अध्यायात समजून घेणार आहोत. म्हणजे योग म्हणजे काय जोडले जाणे. मग त्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण भगवान यांच्याशी जोडले जाऊ शकतो तर हे आपण समजून घेणार आहोत. भगवान यांच्याशी असलेला संबंध प्रस्थापित कसा केला जाऊ शकतो त्यासाठी ध्यान योगाविषयी आपण माहिती घेणार आहोत. मग आता ध्यान योग कधी म्हणजे याचं आचरण कधी व्हायचं तर सत्ययुगाचा युगधर्म होता ध्यान योग. म्हणजे हजारो लाखो वर्ष ऋषी मुनी आहेत ते ध्यानस्थ असायचे कारण तेव्हा आयुर्मर्यादा पण जास्त होत्या. म्हणजे सत्व गुणाचं प्राबल्य होतं. म्हणजे सत्वगुण सर्वात जास्त सत्ययुगामध्ये. त्यामुळे हजारो लाखो वर्ष भगवान यांच्या रूपावर ध्यान करायचे हृदयस्थ परमात्म्याच्या रूपावर. पण प्रत्येक म्हणजे युगानुसार धर्म आहे तो बदलत गेला.
युग धर्म, तर ते आपण आता आजच्या अध्यायात ते पण माहिती घेणार आहोत पुढे जाऊन. तर त्यामुळं त्या काळात ध्यानयोग हा व्यवहारी मार्ग होता, पण आताच्या कलियुगामध्ये आपण अल्पायू आहोत. म्हणजे आपलं 100 वर्ष आयुष्य सांगितलंय मनुष्यासाठी. आणि ते पण म्हणजे 12व्या स्कंदात तर भागवताचे सांगितलंय की आपलं 50 वर्षाचं आयुष्य खरं तर, म्हणजे आताचं कलियुग जसं घोर होईल तसं. मग त्यामुळं म्हणजे अशा इतक्या अल्प काळामध्ये मग आपण ध्यान कधी लावणार आणि मन कधी एकाग्र होणार आणि आपण भगवानांच्यावर परत म्हणजे कसं काय सगळं म्हणजे आपलं म्हणजे ध्यान हे जे आहे तर ते म्हणजे एकाग्र म्हणजे मन आपलं एकाग्र करणार आणि आपलं ध्यान आहे ते लागणार. तर हे सगळं अव्यवहार्य मार्ग आहे आताच्या कलियुगासाठी. तर ते पुढे सगळं आपण पाहू. म्हणजे अर्जुनाने सुद्धा ही पद्धती आहे ती अव्यवहार्य पद्धती असं म्हटलंय, किंवा कृष्णाने पण कुठे ध्यान योगाचं जे आहे तर म्हणजे ध्यान योगानुसार तुम्ही माझी प्राप्ती करा असं नाही सांगितलं, तर प्रत्यक्ष सेवा भगवानांची सांगितली. म्हणजे प्रत्यक्ष भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे भक्ती योगाचं आचरण करायला सांगितलं. आता पहिले जे 6 श्लोक आहेत तर ते कर्मासंबंधी आहेत भगवद्गीतेतले. दुसरे 6 श्लोक आहेत म्हणजे श्लोक नव्हे 6 अध्याय. दुसरे म्हणजे 7 पासून जे 12 पर्यंत आहेत ते भक्ती योगासंबंधी. पहिलं कर्मयोग, मग त्यानंतर भक्तियोग, आणि त्यानंतर जे आहे ते ज्ञान योगासंबंधी आहेत. पुढचे जे आहेत ते तर 13 पासून 18 पर्यंत. मग आता हा जो मधला भाग आहे तर तो म्हणजे भक्ती योग आहे, तर तो आपण उद्यापासून अभ्यासणार आहोत. म्हणजे जसं सँडविच मध्ये पौष्टिक भाग मध्ये असतो की नाही, तसं मध्ये एकदम गाभा रहस्यमय भाग म्हणजे जो आहे तर तो भगवानांनी मध्ये ठेवलाय. आणि वरती म्हणजे सँडविचला कसं वरती पण ब्रेड असतं आणि खाली पण ब्रेड, मग तसं वरती कर्मयोगाचं झाकण आहे आणि खालती तळ जो आहे तो ज्ञानयोग आहे. किंवा आपण हिऱ्याची अंगठी पाहिली तर डबीत कशी असते, वरती काय असतं झाकणाचा भाग असतो आणि खाली तळ असतो आणि मध्यभागी हिऱ्याची अंगठी. मग तसंच मध्यभागी एकदम प्रेशियस ज्वेल्स आपण जसं तर एकदम महत्वाचा जो भाग आहे तो मध्यभागी भक्ती योग आहे. तर तो उद्यापासून आपण अभ्यासणार आहोत. आपण कर्मयोगाचं जे विवेचन आहे हे पहिल्या 6 अध्यायामध्ये अभ्यास करू. मग आता आपण जे आहे ते हा भाग समजून घेऊ. म्हणजे अनेक उदाहरणातून सांगता येईल मला की म्हणजे जसं आपण आपले मूल्यवान दागिने असतात ते कुठे ठेवतो, आपल्या कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवतो, आपण हॉलमध्ये नाही ठेवत. मग तसंच आहे. बाह्य भाग म्हणजे काय आहे भगवद्गीतेचा कर्मयोग, मधला भाग म्हणजे भक्तियोग, म्हणजे आतला लॉकर कपाटाचा तसं. आणि म्हणजे त्याच्या पलीकडचा भाग म्हणजे काय आहे तर तो म्हणजे जे आहे ते ज्ञानयोग. मग अशा पद्धतीनं आपण हे अभ्यास आहोत टप्प्यामध्ये. मग त्यातला कर्मयोगातलं शेवटचं म्हणजे ध्यानयोग, त्यात आपण अभ्यास आता पुढच्या स्लाइडवर येऊ. हा मग त्याची पुढच्या स्लाइडला येऊ. हा आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया, त्यांच्या संतुष्टीसाठी आपली सेवा समर्पित करूया आणि आपण पुढे जाऊ. हा मग त्याची तुला प्रभुपाद यांच्या चरणी आपण वंदन करू, कृतज्ञता व्यक्त करू आणि आपण पुढच्या स्लाइडवर येऊ. हा तर कालच्या अभ्यासात आपण पाहिलं होतं की संन्यास घ्यायचा, सगळ्या भौतिक वस्तू आहेत त्या त्यागायच्या, म्हणजे असा संन्यास घ्यायचा की कर्मयोग. कर्मयोग कसं श्रेष्ठ आहे संन्यासापेक्षा, म्हणजे भक्तियुक्त कर्म कसं श्रेष्ठ आहे संन्यासापेक्षा हे आपण पाहिलं. निष्काम कर्म आपल्याला बंधनातून कसं मुक्त करतं आणि मग भगवानांच्यावर लक्ष केंद्रित करून आपण मुक्ती कशी मिळवू शकतो, तर हे सगळं आपण कालच्या अध्यायात पाहिलं. म्हणजे जो शेवटचा श्लोक आहे भोक्तारम यज्ञ तपसा, तर त्याच्यामधून आपण पाहिलं 30 फॉर्म्युला अभ्यासला. मग आता पुढे जाऊ आपण. हा हा मग आता अष्टांग योगात प्रगती कशी करायची, अष्टांग योगाचे टप्पे किती आहेत आणि मग मनाला संयमित कसं करायचं. मग यशस्वी योगी आहेत तर ते 2 प्रकारे त्यांचं गंतव्य ठरतं, मग ते कुठलं, आणि मग भक्ती योग हा सर्वोच्च कसा आहे हे सगळं उहापोह आज आपण करणार आहोत. मग आता पुढे जाऊ आपण. पुढच्या स्लाइडवर येऊ. हा आता योग म्हणजे काय, तर कृष्णाशी जोडले जाणे, कृष्णाशी आपला जो विसरलेला संबंध आहे, विस्मरण झालेला जो संबंध आहे, आपण कृष्णाचे सेवक आहोत आणि कृष्णाचा आपण जीवात्मक अंश आहोत. किंवा कृष्णराज कविराज चैतन्य चरितामृत म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या विविध लीला, चैतन्य महाप्रभू म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण स्वयं राधाराणींच्या भावात आले, तर त्यांच्याविषयीच्या विविध लीला त्याच्यामध्ये वर्णन आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याचे लेखक आहेत कृष्णराज कविराज, उत्तम भक्त होते हे भगवानांचे.
चैतन्य महाप्रभूंचे जे अनुयायी आहेत तर ते काय म्हणतात, जीवेर स्वरूप हे नित्य म्हणजे कृष्णेर दास म्हणजे काय, तर नित्य कृष्ण दास आपण आहोत. तर असं आपलं स्वरूप आहे, जीवात्मक अंश भगवानांचा आध्यात्मिक स्फुल्लिंग. मग त्यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित होणं जे विस्मरण झाले, तर ते म्हणजे योग. पण इकडे काय चाललंय, योग म्हणजे आता या आसनामध्ये योगी जो आहे तर तो अशा पद्धतीने आहे. मग अशा पद्धतीने भगवान यांच्याशी आपण जोडले जाऊ का? योग म्हणजे टुक्का नाही. संबंध प्रस्थापित करणे, जोडले जाणे. मग असं आपण जोडले जाऊ का अशा अवघडलेल्या आसनामध्ये? पहा, विचार करूया. बिलकुल नाही, हो की नाही? आणि ते पण बर्फाळ प्रदेशात आहे, तिकडे थंडी वाजायला लागेल थोड्या दिवसात, थोड्या वेळाने आपले हातपाय जे आहेत ते गार पडून जातील. म्हणजे असं शक्य नाही ना आपल्याला. किंवा आपण समजा वाळवंटात गेलो, तिकडे थोड्या वेळाने उष्मा येईल, उकडायला लागेल आपल्याला. पाणी पाणी होईल. किंवा आपण जंगलात गेलो, तप वगैरे करायला बसलो तिकडे, तर संध्याकाळ झाली, रात्र झाली, मग जंगली श्वापदांची भीती वाटायला लागेल, हो की नाही? मग असं अशा परिस्थितीत आपण भगवान यांच्यावर एकाग्र होऊ शकू का? किंवा भगवान यांच्याशी आपलं एकाग्र होतं म्हणजे काय, आपण त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठीची ते पायऱ्या आहेत सगळ्या. आता पुढे ते तुम्हाला समजणार, आपण पुढे चर्चा करणार तेव्हा. मग आता अशा पद्धतीचे म्हणजे अंग सगळी वाकवून आपण भगवान यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तर हे शक्य होईल का? तर बिलकुल नाही. आता पुढे जाऊ आपण. हा, म्हणजे पुढच्या स्लाइडला. हा, मग आता इकडे पहा, या मनुष्याने आता ह्याला योग म्हणायचं का? की पहा, ह्या मनुष्याने काय केलंय, अर्ध अंग आपलं काढूनच घेतले, हात बाहेर काढलेत. मग बिलकुल नाही, अशा पद्धतीने आपण हृदयस्थ परमात्म्याचा छळच करत असतो. असल्या काहीतरी गोष्टी करून. आता इकडे पण म्हणजे यांनी काय केलंय, तर म्हणजे इकडे ह्यांनी हात तरी बाहेर काढलेत, तर ह्यांनी हात दुमडलेत आणि डोक्यापासून सगळं असं जे आहे, तर म्हणजे तर त्यात म्हणजे स्वतःचं शरीर आहे तर त्याचा बॅलन्स केलाय पहा शीर्षासनामध्ये, अशा पद्धतीने तो आहे. आणि इकडे काय आहे, या व्यक्तीनं तर म्हणजे पूर्ण खांद्यापर्यंतचा भाग जेवढा आहे तेवढा गाडलाय जमिनीमध्ये. आणि इकडे हा मनुष्य शीर्षासनामध्ये जो आहे ते म्हणजे इथे पुन्हा आहे आपल्याला दिसतो पहा, शीर्षासनाच्या स्थितीमध्ये. अशा पद्धतीनं अवघडलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला भगवान यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित करायला शक्य होईल का? तर बिलकुल नाही. ह्याला म्हणायचं काही योग? बिलकुल नाही म्हणायचं. मग आता पुढे जाऊ आपण. मग त्याच्या पुढच्या स्लाइड वर येऊ. हा, आता हा व्यक्ती काय करतोय पहा, यानं ते योगा करायची मॅट घेतली आहे इकडे. आणि त्यांनी काय केलंय, तर आपले जे स्नायू आहेत तर त्यांचं आकुंचन प्रसरणाचे एरोबिक्स म्हणायचं, ह्याचे व्यायाम तो करतोय. मग इतक्या अवघडलेल्या परिस्थितीत भगवान यांच्याशी आपण कसे बरं जोडले जाऊ शकतो? म्हणजे किती अंग दुखून येईल आणि कसं बरं होईल ना, असं काही विचार आपल्याला म्हणजे करता येईल का भगवान यांच्याविषयी? बिलकुल नाही. म्हणजे आताच्या परिस्थितीत असे सगळे अवघडलेले असणं करून मग ह्याला म्हणायचं काही योग? बिलकुल नाही म्हणायचं. आता पुढे जाऊ आपण. हं? हा, त्याची पुढच्या स्लाइड वर येऊ. हा, आता इकडे पहा, हे लोक काय करतायत, यांनी संगीत लावलंय. आणि मग तिकडे त्या संगीताच्या तालावर ते नाचतायत. मग तिकडे असं काहीतरी व्यायाम प्रकार करतात आणि मग त्यासाठी पुन्हा उत्तेजक पेय म्हणजे रेडबुल वगैरे असते किंवा वेगवेगळे कोल्ड्रिंक असं काहीतरी पितात ते. मग ह्याला योग म्हणायचं का? तर बिलकुल नाही. मग आता तिकडे ऑफिस मधले लोक आहेत, त्या ऑफिस मधल्या मधल्या वेळात काय करतात, तर ते म्हणजे ऑफिसमध्ये काम करण्यासाठी ते ताजेतवाने राहावेत आणि ऑफिसच्या कामामध्ये त्यांची एकदम प्रगती राहावी, एकदम ते चांगले राहावेत, त्यांचा परफॉर्मन्स म्हणतो ना आपण, त्यांचा म्हणजे त्यांचा प्रतिसाद चांगला राहावा कामामध्ये, सजग राहावेत म्हणून ते काय करतात, मधल्या वेळेमध्ये व्यायाम करतात. आणि तर मग तिकडे ते काय करतात, त्याला ऑफिस योगा म्हणतात. तर अशा पद्धतीने हे सगळे स्नायूंना म्हणजे जे आहेत त्यांच्यावरचा ताण कमी होण्यासाठीचे व्यायाम करतात. मग ह्याला योग म्हणायचं का? बिलकुल नाही. आता इथे चित्रात पहा, योगा फॉर जे आहे ते प्रेग्नन्सी, योगा फॉर म्हणजे कशासाठी, तर बिझनेस पीपल, असं वेगवेगळे इथं म्हणजे नाव आहेत. म्हणजे आपण सगळे नाही आपण वाचत बसूया, पण इकडे लिहिलंय. तर आता अशा पद्धतीने योगा म्हणजे वेगवेगळ्यांसाठी हे व्यायाम प्रकार वेगवेगळ्या स्तरावरच्या लोकांसाठी सांगितले. मग ह्याला म्हणायचं की योग? तर बिलकुल नाही. आता इकडे काय म्हटलंय, ते ही स्त्री आहे, तर ही म्हणजे हा जो आहे ना, तर हे बकरीसारखं म्हणजे ती आहे, तिने बकरीसारखं जे आहे तर बकरीसारख्या स्थितीमध्ये ती उभी म्हणजे ते अशी आसन अवस्था तिने म्हणजे जे आहे ती धारण केली आहे. आणि तिला बकरी जी आहे तर ती पण ती स्वतःच्या अंगावर उभी केली आहे. मग ह्याला म्हणायचं का योग? तर बिलकुल नाही. म्हणजे असे ज्या म्हणजे पद्धती आहेत वेगवेगळ्या, तर हे जे आहेत तर
याला योग आपण म्हणू नाही शकणार. मग खरा योग काय आहे तर तो आपण समजून घेऊ. मग आता ते बकरी योगा, प्रेग्नन्सी योगा म्हणजे असे सगळे आहेत. तर अशा स्थितीत राहून काही आपण भगवान यांच्याशी काही आपलं नातं दृढ करू शकणार नाही. त्यामुळे ह्याला काही आपण योग म्हणू शकत नाही. योग हा काय आहे तर आध्यात्मिक सराव आहे, आध्यात्मिक अभ्यास आणि त्याचा सराव आहे खरं तर. आणि योग म्हणजे काय आहे तर भगवान यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित करणं, त्यांच्याशी असलेलं नातं आहे ते दृढ करणं, ह्याला योग म्हणतात. आणि इकडे तर काय करतात, शारीरिक व्यायाम आणि हालचाली करतात. मग अशा म्हणजे शारीरिक व्यायाम आणि अशा सुसंगत हालचाली ह्याला नाही योग म्हणत. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढच्या स्लाइड वर येऊ. हा, मग आता अष्टांग योग जे आहेत तर ह्याची 8 जी आहेत ती अंग आहेत. तर ही अंग कोणती आहेत तर यम, नियम, त्यानंतर आसन, प्राणायाम, त्यानंतर प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. आता यम म्हणजे काय तर ते आपण समजून घेऊ. यम म्हणजे काय की आपण अ, बाह्य जगतामध्ये म्हणजे आपलं जे सामाजिक जीवन असतं प्रत्येक व्यक्तीचं तिथं आचरणात आणण्याची म्हणजे जी आपली आपण त्या तिथं ज्या पद्धतीने स्वतःला प्रस्तुत करतो कसं आणू शकतो तर हे सगळे जे आपली सूत्र असतात जीवनामध्ये आपण ती जी आचरणात आणतो म्हणजे एक सुसूत्री म्हणून आपण कार्यक्रम असतो आपला तो की अशा पद्धतीने आपण समाजामध्ये वर्तन करू तर ह्याला म्हणायचं यम. म्हणजे काय की उदाहरणार्थ आपण समाजामध्ये हे तर सगळ्या लोकांमध्ये आचरण करत असताना आपण म्हणजे कोणाबाबत हिंसा नाही करू. आपण सत्याचं आचरण करू है ना. परत आपली पत्नी सोडून सगळ्यांना माता समजून म्हणजे त्याला म्हणायचं अपरिग्रह. तर अशा पद्धतीचं आपलं आचरण किंवा चोरी नाही करू. मग हे जे आचरण आहे नीतिमूल्यांचं ह्याला म्हणायचं यम. मग नियम म्हणजे काय तर आपण समजून घेऊ की आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपलं जे साधन आहे भक्ती साधण्याचे प्रयत्न, सेवेचे प्रयत्न, आपल्या वैयक्तिक जबाबदाऱ्या यांचं एक नियोजन आपण करतो त्याला म्हणायचं नियम. म्हणजे काय पहाटे मी 4 वाजता उठेन, आंघोळ करून आवरेन, मग मी थोडासा जप करेन, किंवा विग्रहांची सेवा करेन, मग त्यानंतर मी मंगल आरतीला जोडेन, मग त्यानंतर मी जप करेन पुन्हा. मग पुन्हा मी भागवत क्लास करेन म्हणजे असं दिवसभर जे काही आहे म्हणजे मग नंतर मी आवरून मग म्हणजे मी काय करेन मग गुरुपूजा करेन, मग त्यानंतर मी ऑफिसला किंवा माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी जाईन, मग अमुक वाजता मी घरी परत येईन, मग परत मी काय करेन हे सगळं जे आहे त्याला म्हणायचं नियम. आसन म्हणजे काय तर योग्य असं आसन म्हणजे सुखासनात आपण असं योग्य असं आसन मध्ये कसं आपण म्हणजे अगदी जमिनीलगत पण असू नये आणि जमिनीच्या अगदी म्हणजे अगदी उंचावर पण असू नये. मग असं आपण जे आसन मग ते सुखासन असावं आणि मग दर्भाचं जर आसन आपण वापरलं तर अत्यंत उत्तम. आणि मग तिथे आपण त्याच्यावर मृगार्जुन पूर्वी घालायचे. आता मृगार्जुन घातलं तर आपल्याला दंड होईल हो ना. हरणांची शिकार केली याबद्दल कारण हरणांची संख्या कमी होते. मग आपण एखादं म्हणजे मऊ मलमलचं कापड त्याच्यावर घालू शकतो असं. मग आता ते आसन असतं ते फार उंच म्हणजे असं पर्वतावर पण बसायचं नाही खूप उंच जाऊन आणि खूप नदी किनारी असं पण नाही म्हणजे नदीच्या शेजारीच बसलं असं पण नाही. थोडस पाषाणावर बसत असत हे ऋषी मुनी पूर्वी तपश्चर्येला. म्हणजे अशा ठिकाणी म्हणजे जिथं गंगा नदी पवित्र नद्या आहेत अशा म्हणजे गंगा यमुना अशा ठिकाणी म्हणजे ऋषिकेश हरिद्वार अशा ठिकाणी म्हणजे पवित्र तीर्थस्थानांच्या ठिकाणी हे जे आहेत ते तपश्चर्येला असतात बसलेले असे जे योगी असतात ते. मग प्राणायाम म्हणजे काय श्वासांच्या नियंत्रित हालचाली, श्वास आत घ्यायचा आणि बाहेर सोडायचा. मग त्यामध्ये पण प्रकार आहेत ना दीर्घ श्वसन. मग एकाआड एका एकदा नाकपुडीने घ्यायचं एका दुसऱ्या नाकपुडीने घ्यायचं, मग श्वास थोडासा थांबवायचा मग सोडायचा, कुंभक रेचक म्हणतात त्याला. म्हणजे ते प्रकार आहेत श्वासाचं. श्वास याचं नियंत्रित करायचं म्हणजे कशासाठी तर श्वासाचं नियंत्रण आलं की मन आणि इंद्रियांना संयमित करायला हळूहळू आपल्याला सोपं जाईल. म्हणजे अष्टांग योगाचं हे उद्देशच आहे की आपल्याला मन आणि इंद्रिय नियमित म्हणजे संयमित करता आली तर आपल्याला जे आहे तर ते अष्टांग योगाद्वारे म्हणजे अष्टांग योगाद्वारे हे उद्देश साधता येईल. मग आता प्रत्याहार म्हणजे काय की आपल्या ज्या भावना आहेत म्हणजे तर त्या इंद्रियांच्या संवेदनाच काढून घ्यायच्या आणि त्यामुळे त्या आसक्ती नष्ट करायच्या म्हणजेच काय की इंद्रियांना संयमित करायचं, इंद्रियांच्या आसक्ती आणि ज्या संवेदना आहेत त्या काढून घेऊन. मग आता ध्यान म्हणजे काय की त्यावेळेला आपलं जे
मन आहे तर ते पूर्णतः एकाग्र करायचा म्हणजे जे आहे ते प्रयत्न करायचा. धारणा म्हणजे काय की आपण मन आणि बुद्धी दोन्ही स्तरावर एकाग्र होतो म्हणजे एकदम ऍब्सॉर्ब्ड स्टेट ऑफ माइंड त्याला म्हणायचं धारणा. समाधी म्हणजे काय की मन बुद्धी आत्मा या तिन्ही स्तरावर आपण एकाग्र होतो. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याच्या हा त्याच्या पुढच्या स्लाइडवर हा मग इथं हेच आपण समजून घेऊ की यम म्हणजे बाह्य नियम, नियम म्हणजे अंतर्गत म्हणजे वैयक्तिक स्तरावरचे. आसन म्हणजे काय मुद्रा म्हणजे ध्यान आसन जसं मी म्हटलं. तर आपण सुखासनात राहायचं अशा पद्धतीने म्हणजे मुद्रा म्हणजे आपली स्थिती कशी आपण असणार तिथे कशा ह्याच्यामध्ये असणार ते ध्यान मुद्रा कशी असते. मग आता प्राणायाम म्हणजे श्वासांचं नियंत्रण. प्रत्याहार म्हणजे विकासात अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टीतून संवेदना काढून म्हणजे इंद्रियांच्या जाणीव संवेदना काढून घ्यायचं म्हणजे आपल्या आसक्ती त्यागायच्या. इंद्रियांचे वेग असतात ते थांबवायचे. इंद्रियांना संयमित करायचं. धारणा म्हणजे काय की अविचलित एकाग्रता म्हणजे काय आपण मनाला स्थिर करायचा प्रयत्न करतो ना त्याला म्हणायचं धारणा. आणि ध्यान शोषण म्हणजे काय की आपलं मन जे आहे ते पूर्णतः म्हणजे जे आहे ते एकाग्र व्हायला लागतं आणि त्यामुळे बुद्धी देखील म्हणजे मन बुद्धी या दोन्ही स्तरावर आपण एकाग्र होतो. म्हणजे शोषण म्हणजे ऍब्सॉर्ब स्टेट ऑफ माइंड जे ध्यानस्थ होतात बाध्य स्थिती. आणि समाधी म्हणजे काय की एकत्रित म्हणजे संपूर्णतः म्हणजे जे आहे ते समाधीस्थ होणं. म्हणजे काय मन बुद्धी आत्मा सगळं सगळं हृदयस्थ परमात्म्यावर ते जे आहे तर ते एकाग्र करणं. आणि त्या हृदयस्थ परमात्म्याच्या रूपावर आपण एकाग्र होण्याला म्हणायचं समाधी अवस्था. आता पुढे जाऊ आपण. पुन्हा त्याची पुढच्या slide वर. हा. मग आता इथं 6.10 श्लोक आहे तर ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की योगी पुरुषांनी सदैव एका म्हणजे काय एकांताच्या ठिकाणी आपण असणं आवश्यक आहे. म्हणजे जिकडे एकांत आहे अशा पवित्र ठिकाणी असा जो योगी पुरुष असेल तर तो मनाला एकदम काळजीपूर्वक संयमित करत त्याने एकांतवासात त्यांनी राहायला हवं. इकडे साधू म्हणजे दाखवलेत पहा विविध कसे एकांतवासात जे आहेत ते आहेत बसलेले आहेत. म्हणजे काय की इकडे आपण समजून घेऊया की हे जे अंतर्यामी परमात्म्याच्या रूपावर आसक्त असणारे म्हणजे निर्विशेष ब्रह्माची उपासना करणारे योगी असतात. हे सुद्धा कृष्ण भावना भावितच आहेत अंशतः आहेत मग म्हणजे कृष्ण भावना म्हणजे मध्ये निर्विशेष ब्रह्म म्हणजे काय आहे तर आध्यात्मिक किरणा म्हणजे प्रकाशावर लक्ष केंद्रित करतात. आणि परमात्मा जे आहेत तर हे श्रीकृष्णांचं सर्वव्यापी पण आंशिक विस्तार रूप आहे म्हणजे निर्विशेषवादी आणि ध्यानयोगी हे सुद्धा अप्रत्यक्षपणे कृष्ण भावना भावित आहेत. मग प्रत्यक्ष कृष्ण भावना भावित असलेला व्यक्ती म्हणजे सर्वोत्तम योगी. आपण समजून घ्या. आणि मग आता हे असे ध्यानयोगी आहेत ना तर ह्यांची जी कृष्ण भावना आहे त्यामुळे ती अपूर्ण आहे किंवा निर्विशेषवाद्यांची पण अपूर्ण आहे. मग आता आपलं मन निरंतर श्रीकृष्णावर एकाग्र करणं हेच योग्याचं जे आहे ते सर्वप्रथम म्हणजे कर्म असतं. म्हणजे त्यांनी हेच करायचं असतं. मग श्रीकृष्णांचं स्मरण केलं पाहिजे आणि बिलकुल क्षणभर पण विस्मरण नाही करायचं. मग ही जी मनाची एकाग्रता साधतो ना योगी त्याला म्हणायचं समाधी अवस्था. म्हणजे त्यासाठी मग त्याला एकांतातच राहायला पाहिजे. आणि सगळ्या गोष्टींचा म्हणजे जो म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये आपलं मन भटकत असतं कालापवेळ होत असतं तो टाळला पाहिजे. मग काळजीपूर्वक म्हणजे अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे साक्षात्कार होण्याच्या दृष्टीने. आणि मग साक्षात्कारासाठी बाधक वस्तू प्रतिकूल वस्तू आहेत तर त्यांचा त्याग करायला पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीचा पण त्याग करायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं एकदम निश्चयाने एकांतवासात राहून मनाला संयमित केलं पाहिजे. म्हणजे किती अवघड आहे ना हे सगळं. आणि तेच पहा कृष्ण भावनेमध्ये काय आहे संयम जो आहे तर तो आपोआपच होतो. म्हणजे कृष्णांच्या संबंधित गोष्टी आहेत तर त्यांचा स्वीकार करायचा आणि कृष्णांच्या संबंधित जे आहेत, त्यांचा त्याग करायचा. म्हणजे अशा पद्धतीनं जे आहे ते कृष्ण भावनेमध्ये आपण आचरण करू शकतो. म्हणजे काय की कृष्ण भावनेमध्ये जर आपण असेल तर वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्याला कुठली इच्छा नसते किंवा लालसा नसते. म्हणजे कृष्णाशी संबंधित गोष्टी ज्या नाही आहेत त्या वैयक्तिक स्वार्थाच्या आहेत त्या आपण त्यागल्या आणि अनुकूल गोष्टींचा स्वीकार केला प्रतिकूल गोष्टींचा त्याग केला. मग त्यामुळे असा जो योगी आहे तो परिपूर्ण बनतो. कृष्ण भावना भावित योगी जो असतो तो म्हणजे किती सोपा आहे पहा है ना. आणि मग म्हणून आपण काय म्हणतो अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम. म्हणजे अनुकूल गोष्टी ज्या आहेत त्या स्वीकारायच्या प्रतिकूल गोष्टींचा आपण जो आहे तो त्याग करायचा. मग आता इकडं समजून घेऊ आपण की आता 6.17 जो श्लोक आहे तर त्याच्याबद्दल आपण समजून घेऊ. म्हणजे आपण हे ध्यान योगाविषयी आपण हे सगळं समजून घेतोय. मग त्यामध्ये अष्टांग योग जो आहे तर त्याचे 8 अंग आहेत आणि त्याच्यावर आपण चर्चा करतोय. मग आता 6.17 जो श्लोक आहे तर तिथे
काय सांगितलंय की मनुष्याने आपल्या आहार, निद्रा, विहार आणि करमणूक आणि कर्म करण्याच्या प्रयत्नात तो नियमित असतो आणि योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचा विनाश करू शकतो तो. म्हणजे काय की आहार, निद्रा, भय, मैथुन हे सगळ्या शारीरिक आवश्यकतांच्या म्हणजे ज्या आहेत तर ह्यांचा जर अतिरेक झाला तर योगाभ्यासाच्या प्रगतीमध्ये अडथळा येईल. आणि म्हणून आहाराचा विचार केला तर आपण भगवत प्रसादाचं सेवन करायला पाहिजे. म्हणजे भगवद्गीतेनुसार फळं, भाजीपाला, अन्नधान्य, दूध सगळं आपल्याला उपलब्ध आहे. श्रीकृष्णाने सांगितलंय. मग कृष्ण भावनामयीत भक्त एवढं म्हणजे जे आहे ते म्हणजे अन्न असं प्रसाद म्हणूनच ग्रहण करतो. म्हणजे असं अन्न तो ग्रहण करतो. सत्वगुण म्हणजे असतो मनुष्य तर तो नेहमी प्रसादच ग्रहण करतो पहा. असं सत्वगुण विरहित अन्न तो खाण्याचं टाळतो. निद्रेविषयी म्हणाल तर कृष्ण भावनाभावित मनुष्य सतत कृष्णाच्या सेवेमध्ये असतो पहा. असंच कर्म करत असतो म्हणजे कृष्ण भावनाभावितच कर्म करेल तो. मग उगाचच झोपण्यात तो व्यर्थ वेळ नाही घालवणार. म्हणजे त्याच्यासाठी ती मोठी हानी आहे. अव्यर्थ कालत्व म्हणतात त्याला. म्हणजे कृष्ण भावनाभावित भक्त भगवत सेवेमध्ये म्हणजे युक्त झाल्यावरतून आपला वेळ वायाच नाही दौडत एक क्षण पण. म्हणजे आवश्यक आहे तेवढंच म्हणजे 6 तासाची झोप आवश्यक आहे तितकंच झोपतो. म्हणजे रूप गोस्वामी जे आहेत, षट गोस्वामी जे आहेत तर ते चैतन्य महाप्रभूंकडून म्हणजे ते दीक्षित आहेत आणि त्यांना जे आहे ते वृंदावनला चैतन्य महाप्रभूंनी पाठवलं. तिकडे प्रचार प्रसार करण्यासाठी आचरणातून वैष्णवांना आदर्श निर्माण करणं, असं लिखाण करणं ग्रंथांचं, भक्तीचा प्रचार प्रसार करणं, कृष्ण भावनामृताचं आंदोलन पुढे नेणं यासाठी. रूप गोस्वामी निरंतर कृष्ण सेवेमध्ये राहायचे पण 2 तासापेक्षा ते अधिक झोपत नसत. हा माताजी तुम्ही लिव्ह करू शकता. खूप खूप धन्यवाद माताजी. खूप धन्यवाद. तर आपण समजून घेऊ की हरिदास ठाकूर सुद्धा जपमाळेवर 3 लाख जप करायचे. त्याशिवाय ते प्रसाद नाही ग्रहण करायचे किंवा झोपतही नसत. म्हणजे काय की कर्माचा आपण विचार केला तर कृष्ण भावनाभावितच कर्म म्हणजे कृष्णांशी संबंधित जे कर्म आहे तेच आपण करणं आवश्यक आहे पहा. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण कर्म करतो तर तेव्हा आपण ते नियमित जर कर्म केलं तर आपल्याला कुठलंही भौतिक दुःख लाभत नाही. मग आता आहार, निद्रा, भय, मैथुन ह्याला जर योगाभ्यासामध्ये अडथळा म्हणून नियमित करायला गेलो तर हे जर अवघड आहे. आणि कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आपली इंद्रिय जी आहेत ती कृष्ण सेवेमध्ये संलग्न होतात. मग हे आपल्याला सोपं जाईल कृष्ण भावनेमध्ये. मग आता 6.11 मध्ये काय सांगितलंय ते आपण समजून घेऊ. तर 6.11 ह्या श्लोकामध्ये जे आहे तर ते काय सांगितलंय तर त्यांना एकांत स्थळी अशा भूमीवर कुशासन, कुशा म्हणजे दर्भ, दर्भाचं आसन अंतरावा आणि मृगचर्म व मृदू वस्त्रानं आच्छादित करावं. आसन उंचावर किंवा अत्यंत खाली असू नये तसेच पवित्र स्थळी असावे आणि त्यानंतर योगी पुरुषाने आसनावर दृढतापूर्वक बसावं आणि मन, इंद्रिय, क्रिया यांचं संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. म्हणजे सगळं म्हणजे किती अवघड आहे पहा हे सगळं आताच्या काळामध्ये. आता पवित्र स्थान म्हणजे तीर्थस्थळ. मग आता भारतामध्ये अनेक योगी आहेत. ते आपल्या घराचा त्याग करतात. मग प्रयाग, मथुरा, वृंदावन, ऋषिकेश, हरिद्वार अशा ठिकाणी ते पवित्र स्थळ जे आहेत तर तिथे येतात. पवित्र नद्या ज्या आहेत यमुना, गंगा त्यांच्या किनारी एकांतवासात राहून हे योगी जे आहेत तर ते अभ्यास करतात. मग आता इथं समजून घेऊ की मोठ्या मोठ्या नगरामध्ये मोठमोठ्या योग संस्था आहेत. पण भौतिक लाभ प्राप्ती करण्यामध्ये ते यशस्वी होतात. पण खरं तर योगाभ्यासासाठी त्या मुळीच योग्य नाही आहेत. म्हणजे आत्मसंयम जो आहे आणि म्हणजे ज्याचा मनाचा संयम म्हणजे नाहीये आणि ज्याचं मन जे आहे तर ते म्हणजे काय म्हणू की संयमित नाही तर तो ध्यान नाही करू शकत. म्हणजे नारदी पुराणात सांगितले की कलियुगामध्ये लोक अल्पायुषी आणि अत्यंत मंद आध्यात्मिक साक्षात्कारासाठी असतील आणि अत्यंत मन चंचल असेल, चिंता निग्रह असलेले असतील. मग त्यांना आध्यात्मिक साक्षात्कारासाठी उत्तम साधन म्हणजे हरिनाम संकीर्तन म्हणजे भगवान यांचं पवित्र नाम घेतलं तरच आपला उद्धार होईल. म्हणजे दुसरं कुठल्याही कारणाने आपला उद्धार नाही होणार. त्यामुळे हे सगळं अवघड आहे आपल्याला आत्ताच्या कलियुगामध्ये करण्यासाठी. म्हणजे ही काही व्यवहारी पद्धती नाही. आता आपण पुढच्या स्लाइडवर येऊ. मग त्याच्या पुढच्या स्लाइडवर येऊ. हा मग आता इकडे 6.15 मध्ये काय सांगितलंय की योग साधकानं काय करायचं की आपलं शरीर मान आहे मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावं आणि नासिकाग्रांकडे स्थिर दृष्टीने पाहावं. म्हणजे यामध्ये भयमुक्त, अविचलित तथा संयमित मनाने काम जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्यांना हृदयात माझं ध्यान करावं आणि मला जीवनाचं परम लक्ष्य जे आहे ते करावं.
आता ह्याच्यावरून आपण समजून घेऊ की श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या चतुर्भुज विष्णू म्हणजे परमात्मा रूपावर ध्यान करणं म्हणजे हा योगाभ्यास आहे. पण आता भगवान जे आहेत ते प्रत्येकाच्या हृदयात वास करतात पहा. मग आता हृदयस्थित भगवान जे आहेत त्यांचा साक्षात्कार करायला आपण काम जीवन आहे त्याचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. मग त्यासाठी त्यांनी गृहाचा त्याग म्हणजे आपलं घर त्यागलं पाहिजे, एकांत ठिकाणी गेलं पाहिजे, मग आसनस्थ राहिलं पाहिजे, एकटं राहिलं पाहिजे. मग घरामध्ये समजा आपण नेहमी राहिलो आणि मैथून केलं आणि म्हणजे संभोग आपण करतोय आणि तथाकथित योग वर्गाला आपण जातोय, तर मग असा मनुष्य योगी नाही होणार. मनुष्यानं मनाला संयमित करून सगळ्या इंद्रिय तृप्ती टाळायला पाहिजे, ज्यामध्ये मैथून जीवन म्हणजे प्रमुखच आहे. मग हा अभ्यास म्हणजे सराव करणं आवश्यक आहे. म्हणजे महान एक ऋषी होऊन गेले याज्ञ वल्क्य नाव त्यांचं. तर त्यांनी ब्रह्मचर्याविषयी सांगितलंय की म्हणजे सर्व काळी सर्व परिस्थितीत कर्म मन तथा वाचेमधून सुद्धा मैथून त्याग केला पाहिजे. म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन आवश्यक आहे. त्याशिवाय म्हणजे योगाभ्यास नाही होऊ शकणार. मग ब्रह्मचर्याचं प्रशिक्षण आपल्याला लहानपणापासूनच दिलं जातं. म्हणजे मुलांना गुरुकुल पाठवायचे ना त्याचं कारण हे होतं आध्यात्मिक गुरूंच्या आश्रमात पाठवायचे आणि ब्रह्मचर्य व्रतासाठी कठोर शिस्त लावायचे त्यांना. म्हणजे प्रशिक्षण जे आहे तर त्याच्या विना कुठल्याही योगाची प्रगती नाही होऊ शकणार. मग ध्यान असो ज्ञान असो नाही तर भक्ती असो. पण आता जो केवळ मनुष्य आपल्या पत्नीशी काय करतो की शारीरिक संबंध ठेवतो. म्हणजे ते पण कसे संयमित म्हणजे जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा. तर त्यावेळेला म्हणजे जे आहे ते अपत्य प्राप्तीसाठी. तर अशा पद्धतीचे जे असतं म्हणजे गृहस्थ जीवन त्या सगळ्या नियमांचं तो पालन करतो. मग तो सुद्धा कसा आहे ब्रह्मचारीच त्याला मानला जातो. म्हणजे आपण समजून घेऊ की म्हणजे ब्रह्मचर्य व्रत जे आहे तर त्याचं पालन करणं योग्यांसाठी अनिवार्य आहे. पण भक्ती संप्रदायामध्ये काय भक्ती मार्गामध्ये काय की गृहस्थ आश्रमात असणाऱ्या व्यक्तीला म्हणजे संयमित मैथून भोग करण्याची अनुभूती दिली गेली. म्हणजे भक्ती योग इतका प्रभावी आहे की दिव्य स्तरावर भगवत सेवेमध्ये एखादा भक्त जर युक्त झाला म्हणजे त्या स्तरावर त्याचं आचरण वाढलं तर आपोआपच त्याला हे जे मैथून भोग आहे याचं आकर्षण जे आहे ते वाटत नाही, त्यापासून तो दूर होतो. आणि त्याचबरोबर तो काय करतो इंद्रिय तृप्तीपासून विरक्त होतो आणि भगवत भक्ताला म्हणजे असं उच्च रसाचं आस्वादन करायला लागल्यावर त्याला हा इंद्रिय तृप्तीतला जो आहे रस हा कनिष्ठ रस आहे ना, ह्यापासून तो दूर होतो. म्हणजे भक्ता व्यतिरिक्त इतर कुणालाही उच्च रसाचे ज्ञान नसतं, ज्याला हायर टेस्ट म्हणतो. हायर टेस्ट मिळाल्यावर आपण लोअर टेस्टच्या पंगत पडत नाही. मग तसंच आहे. मग त्यामुळं तो आपोआपच त्याची इंद्रिय जी आहेत ती संयमित होतात. त्यामुळे असा जो कृष्ण भावनाभावित भक्त आहे तो सर्वोत्तम योगी असतो. आता 6.19 मध्ये काय सांगितलंय तर ते आपण 15 मध्ये काय सांगितलंय ते आपण समजून घेऊ. तर शरीर मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची प्राप्ती करतो. म्हणजे काय की आता योगाभ्यासाचा मूळ उद्देश काय आहे की भौतिक सुविधा नाही प्राप्त करणं, तर आपल्याला मनाला संयमित करणं आणि इंद्रियांना संयमित करणं. पण आता आपण समजून घेऊ की भौतिक अस्तित्वाचा जर लय म्हणजे आपण लय जर केला तर आपण त्या लयाने आध्यात्मिक विश्वात प्रवेश करू शकतो. म्हणजे भगवत धामात जाण्यासाठी आपल्याला सूर्य चंद्र विद्युत शक्ती अशी काही गरज नाही कुठल्या गोष्टींची. स्वयंप्रकाशित आहे भगवत धाम, सर्वव्यापी आहे आणि आध्यात्मिक विश्व आणि त्यातले सगळे ग्रह लोक आहेत त्यांना आपण परमधाम असं म्हणतो. मग आता इथं आपण समजून घेऊ की ज्याला श्रीकृष्णांचं ज्ञान आहे तो परिपूर्ण योगी आहे, तोच शांती प्राप्त करेल आणि त्यालाच परमधाम किंवा कृष्ण लोक किंवा ज्याला गोलोक वृंदावन म्हणतात त्याची प्राप्ती करेल. मग आता इथं आपण समजून घेऊ की भगवान यांच्या विषयीचं योग्य ज्ञान झाल्याशिवाय आपण आध्यात्मिक जगतात नाही जाऊ शकत. शाश्वत धाम ज्याला म्हणले गोलोक वृंदावन तिथं आपल्याला प्रवेश नाही करता येणार आणि आपल्या भौतिक देहाने नाही येणार, आध्यात्मिक देहाने आपल्याला प्रवेश करता येईल. म्हणून कृष्ण भावनाभावित कर्म करून आपण परिपूर्ण योगी झालो तर आपलं मन सतत कृष्णांच्या लीलामध्ये तल्लीन राहील. म्हणजे सवय मन कृष्ण पदार विंदयो असं म्हटलंय. म्हणजे काय कृष्णांच्या चरण कमलांशी आपलं मन जे आहे ते सदैव जे आहे ते राहिलं पाहिजे. मग त्यावेळेला आपण म्हणजे जे आहे तर भगवत धामाची प्राप्ती करू शकू. मग श्रीकृष्णांचं ज्ञान झाल्यामुळेच आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून पार पडू शकतो. त्याला आपण अभ्यासलं 4थ्या अध्यायात. म्हणजेच काय की योगाचं पूर्णत्व कशासाठी आहे तर भगवान जे आहेत ते कृष्ण जे आहेत तर त्यांच्या चरण कमलांशी आपलं एकाग्र होणे यासाठी आहे. पण इकडे तर आपण भौतिक जगतात पाहतो की निष्पाप लोकांना फसवतात लोक, त्यासाठी जादू करतात, शारीरिक व्यायाम शिकवतात
म्हणजे ह्या सगळ्यामुळं काही आपण भगवत धामाची प्राप्ती नाही करू शकणार. मग आता इकडे 6.19 या श्लोकामध्ये काय सांगितलंय तर म्हणजे जिथे वायूचं संचलन नसतं अशा ठिकाणी ज्याप्रमाणे दीप असतो तो संतपणे तेवत राहतो, त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी तत्वावरील आपल्या ध्यानासाठी सदैव स्थिर राहतो. म्हणजे जिकडे वायू नसतो तिथे एकदम दीप जो असतो म्हणजे उंच ठिकाणी पहा, निर्वात ठिकाणी तिथं दीप अगदी संतपणे तेवत असतो. म्हणजे ती जी वात असते ती दिव्याची संतपणे तेवत असते. तसं जो संयमित मन झालेला योगी आहे, ज्याचं मन संयमित झालंय, इंद्रिय संयमित झाले, तर असा जो आहे तो सदैव आपल्या तत्वाच्या स्तरावर भगवान जे आहेत, हृदयस्थ भगवान जे आहेत परमात्मा, त्यांच्या ध्यानामध्ये तो सदैव स्थिर असतो. म्हणजे आता इथं आपण समजून घेऊया की अविचलित निरंतर ध्यानाने आपल्याला अध्यात्मामध्ये तल्लीन झालेला वास्तविक कृष्ण भावना भाविक भक्त हा हा कसा मिळेल तर हाच खरा वायुरहित स्थळी असलेल्या दिव्यासारखा स्थिर राहू शकतो. कृत्रिम इंद्रियांना जे आहे म्हणजे कृत्रिमरित्या इंद्रियांना संयमित करून जे आहे तर आपण प्रयत्न केला ध्यान लावायचा किंवा कृष्णांवर स्थिर व्हायचा तर आत्ताच्या काळामध्ये आपल्याला हे सगळं अवघड आहे. पण आपण 10 मिनिटं जर ध्यान लावून बसलो तर आपण प्रयोग करून पाहू. तर आपल्याला घरात असलो तर ऑफिस मधल्या गोष्टी आठवतील, ऑफिसमध्ये असलो तर घरातल्या गोष्टी आठवतील आणि ऑफिस आणि घराच्या पासून बाहेर असलो तर आपल्याला कुटुंबाच्या गोष्टी, ऑफिस मधल्या गोष्टी, मित्रमैत्रिणींच्या गोष्टी असं सगळं आठवत राहील. म्हणजे काय ते आपल्याला हे शक्य नाही. मग आता त्याच्यावर उपाय काय आहे तर ते पुढे आपण अभ्यासणार आहोत. मग 6.20 ते 23 तर ह्याच्यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर योगाभ्यासाद्वारे जेव्हा मनुष्याचं मन सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असं म्हटलं जातं. समाधी अवस्थेचं लक्षण म्हणून मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचं अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात, आनंद प्राप्त करण्यात जो आहे तर तो समर्थ होत असतो पहा. म्हणजे तर परिपूर्ण समाधी म्हणजे काय तर योगाभ्यासाद्वारे मन आणि म्हणजे मानसिक क्रिया म्हणजेच मनाचे विचार आणि विचारांचे वेग जे असतात म्हणजे मनातल्या तर ते आणि ह्यापासून म्हणजे त्याची इंद्रिय संयमित होतात तर ती परिपूर्ण समाधी आहे. म्हणजे योगाभ्यासाद्वारे मनुष्य काय करतो हळूहळू भौतिक संकल्पनांपासून विरक्त होतो. म्हणजे योग मार्गाचं हे लक्षण आहे. पण आता योगी साधक जो आहे म्हणजे ह्याला समाधिस्थ झाला असं म्हणायचं. म्हणजे आत्मा आणि परमात्मा जो आहे तर ह्यांच्यामधला जो दिव्य संबंध आहे तर तो दिव्य बुद्धीद्वारे जाणतो आणि परमात्म्याचा साक्षात्कार म्हणजे बुद्धीने जाणतो. आणि मन बुद्धी जे आहे तर आत्मा हे सगळं परमात्म्या म्हणजे हृदयस्थ परमात्म्यावर म्हणजे हे सगळं एकाग्र करतो. तर ह्याला म्हणायचं समाधी अवस्था. मग आता इकडे आपण समजून घेऊया की इंद्रिय तृप्तीने युक्त म्हणजे आजकाल तथाकथित असा योगाभ्यास करतात. म्हणजे हा सगळा एक विपर्यासच आहे ना. म्हणजे इकडं तर योगा करायचा आणि इकडं संभोग आणि मद्यपान करायचं. म्हणजे हे योगी जीवनाची थट्टाच आहे. म्हणजे आणि मग काही योग साधनेत उन्नत होतात साधक सगळे प्रयास करून तर ते सिद्धींकडे वळतात. म्हणजे ती उपबळ आहेत सगळी आणि तिकडे आकर्षित होतात ते आणि त्यामुळे ते जे आहे तर योगाभ्यासाचा उद्देशच गमावतात. म्हणजे आताच्या युगामध्ये सर्वोत्तम योग पद्धती काय आहे कृष्ण भावना आणि त्यामुळे कृष्ण भावनेमध्ये जर आपण आचरण केलं तर मग आपल्याला निश्चितच म्हणजे भक्तियोगाचं जे आचरणात म्हणजे हे सगळे प्रश्न जे आहेत ते उद्भवत नाहीत की इंद्रियांना कसं संयमित करायचं, मग कसं ध्यान लावायचं अशा काही गोष्टी म्हणजे आपल्याला जे आहेत तर त्या म्हणजे करायची गरजच नाही. कारण असा जो व्यक्ती असतो कृष्ण भावनेत स्थित तो शारीरिक आवश्यकता भागवताना इंद्रियांना म्हणजे आपल्या उत्तेजित होऊ देत नाही. तर तो काय करत असतो वाईट गोष्टींचा चांगला उपयोग कसा करता येईल असा विचार करतो. म्हणजे अशा पद्धतीने जो कृष्ण भावना भावित व्यक्ती असतो त्याच्या जीवनात संकट जरी आली तरी तो आपल्या कर्तव्यामध्ये कुठेही कमी पडत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं तो कृष्ण भावनेमध्ये कार्य करत असतो. मग ह्यालाच योगाभ्यासामधली परमसिद्धी म्हणायचं. म्हणजे किती संकट जीवनात येऊ देत, किती प्रसंग येऊ देत, कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. मग हाच खरा योगी आहे किंवा कृष्ण भावनेमध्ये परमयोगी त्याला म्हटलंय. आणि असा जो योगी आहे की जो योगाभ्यास करायचा प्रयत्न करतो ध्यान योगाद्वारे तर हे सगळं अवघड आहे आणि ह्यामुळे परिपूर्णत्व प्राप्त मिळेल म्हणजे प्राप्त होऊ शकेल असं नाही. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढच्या स्लाइडवर. हा मग आता हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना या अष्टांग योगाचा अभ्यास करायला आवडेल का? आपली तयारी आहे का कोणाची? कोणाला काय बरं वाटतंय आपण सांगूया. हरे कृष्णा. कोण कोण सांगेल? हे सगळं जमणार आहे का आपल्याला? असं सगळं करायचं.
एकांत ठिकाणी जायचं, मग घर त्यागायचं, असं सगळं आपल्याला आताच्या काळात जमेल काय? मला वाटतंय की म्हणजे सगळ्यांचं उत्तर हेच असेल, हो की नाही? बिलकुल शक्य नाही आपल्याला. आता आपण काय करायचं तर त्याच्यावर आपण पुढचं मार्गदर्शन घेऊ. हा त्याची पुढच्या स्लाइड वरती येऊया. हो रुपाली माताजी, तुम्ही लिव्ह झालात तरी चालेल. आपल्याला रेकॉर्डिंग मिळणार आहे, ते ऐका तुम्ही नंतर. हरे कृष्ण माताजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण. मग आता इकडे ही गोष्ट ऐकूया आपण. हा, मी थोडस व्हिडिओ मध्ये मध्ये ऑफ ठेवते म्हणजे माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. माझा आवाज पोहोचतोय ना सगळ्यांना व्यवस्थित? हरे कृष्ण. मध्ये येतोय. हरी बोल. हा हा, ठीक आहे. माहिती आपण समजूया की अर्जुन जो आहे तर त्याची आपण गोष्ट पाहिली होती. अर्जुनाला आणि सगळ्या कौरवांना जे आहे तर ते म्हणजे सगळ्या कौरव पांडवांना त्यांची परीक्षा घेण्यासाठी काय केलं होतं? द्रोणाचार्याने एक लाकडी पक्षी दिला होता आणि म्हणजे त्याचा डोळा आहे तो उजळा तर त्याला बाणाने भेदायला सांगितलं होतं. मग त्यांनी सगळ्यांना विचारलं कोणाकोणाला काय काय दिसतं. मग त्यांनी सांगितलं म्हणजे एकेकाना असं आपापलं वर्णन, कुणी सांगितलं ढग दिसतात, फांद्या दिसतात, पानं फुलं दिसतात असं. मग अर्जुनाने काय सांगितलं, मला तो पक्षी दिसतो आणि डोळा दिसतो. म्हणजे ही अर्जुनाच्या मनाची एकाग्रता आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढच्या स्लाइड वर येऊ. हा, आता हे नरनारायण ऋषी आहेत म्हणजे भगवान आणि म्हणजे भगवानांचा भक्त असा तो अवतार होतो. आता आपल्या द्वापार युगामध्ये नर आणि नारायण म्हणजे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण अशी ती जोडी होती. मग हे जे नरनारायण ऋषी आहेत तर हे जे आहेत तर हे जे आहे ते बद्रिकाश्रम जे आहे तर तिथं तप करत होते आणि ते म्हणजे इतकं दिव्य तप करत होते आणि ते कसे आहेत तर ते एकदम धनुर्विद्येमध्ये पारंगत पण आहेत, असे पराक्रमी आहेत. मग त्यांनी आपले धनुष्यबाण असे तिथे टांगलेले होते वृक्षावर आणि ते तिथे तप करत होते, तपश्चर्या करत होते जंगलामध्ये तिथं नैमिषारण्यात. तर तिकडे प्रल्हाद महाराज गेले बरं का, शिकारीला गेले होते तिकडे. तर तिकडे गेले नैमिषारण्यात फिरत फिरत. तर तिथे ते गेल्यानंतर मग त्यांना प्रश्न पडला मनात की हे तपश्चर्या करतायत आणि मग ह्यांना धनुष्यबाणाची काय गरज आहे? तर ते म्हणाले की तपश्चर्या आणि म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे ह्या विद्येवर म्हणजे धनुर्विद्या आणि या शस्त्रात सुद्धा आम्ही पारंगत आहोत. दोन्हीमध्ये, दोन्ही गोष्टीमध्ये आम्ही तितकेच पारंगत आहोत असं. मग त्यांच्या मनात हा असा प्रश्न आला ना. मग त्याच्यावर त्यांनी काय म्हटलं, ज्याने त्यांनी आपल्या आपल्या म्हणजे क्षमतेनुसार जे आहे ते म्हणजे आपलं बोलणं ठेवावं किंवा आपलं आचरण ठेवावं असं ते म्हणाले. मग प्रल्हाद महाराजांना खूप राग आला. मग त्यांचं म्हणजे जे आहे ते वादविवाद झाला आणि तिथे त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. मग आता प्रल्हाद हे पण भगवानांचे उच्च कोटीचे भक्त आहेत आणि नरनारायण साक्षात भगवान आणि त्यांचे पार्षद भक्त यांचा अवतार आहे. मग त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं तर तो प्रल्हाद महाराज आहेत त्यांचा म्हणजे त्यांना काही त्यांना पराभूत करता येईना. आणि त्याचबरोबर म्हणजे हे नरनारायण जे आहेत तर हे सुद्धा कसे आहेत? भगवानांचे उच्च कोटीचे भक्त पार्षद आहेत ते म्हणजे भगवानांचे विस्तार रूप आहेत. तर त्यामुळे हे जे आहेत ह्यांनी पण काय केलं, त्यांचा काही पराभव असं नाही केला, कारण ते जाणतात म्हणजे प्रल्हाद महाराजांना. मग तिथे विष्णू प्रकट झाले. मग त्यांनी सांगितलं की हे माझाच अवतार आणि माझ्याच भक्तांचा हा अवतार आहे. त्यामुळे तू हे युद्ध नाही जिंकू शकणार म्हणजे तुझे जे आहे ते सांगितलं. मग हे जेव्हा त्यांनी सांगितलं म्हणजे विष्णूंनी तिथं प्रकट होऊन सांगितलं तर त्यावेळेला मग प्रल्हाद महाराजांनी त्यांची क्षमा मागितली. म्हणजे काय की इकडे आपण समजून घेऊ की मनाच्या स्तरावर कसं घडतं, तर हे यासाठी ह्या आपण गोष्टी समजून घेत आहोत. मग आता पुढे जाऊ आपण, पुढच्या चित्रावर जाऊ आपण. हा बघते. हा, आता ही जी गोष्ट आहे तर ही म्हणजे महाभारताच्या काळामध्ये व्यास मुनींनी काय सांगितलं की दिव्य अस्त्र मिळवण्यासाठी तू तप कर म्हणून सांगितलं अर्जुनला, तपश्चर्या कर. मग तो हिमालयात गेला. तिकडे एवढं दिव्य तप म्हणजे त्यांनी करायला सुरुवात केली की त्याच्या जे तप आहे त्याच्यामध्ये उष्णता निर्माण झाली त्या वनामध्ये आणि ते म्हणजे ती जाणवू लागली तर ऋषी मुनींना आणि त्याच्या तपाची चर्चा विविध लोकांमध्ये व्हायला लागली म्हणजे विविध ग्रह लोक आहेत तिकडे व्हायला लागली. आणि मग ऋषी मुनींच्याकडून म्हणजे त्याचे तप आहे त्याची चर्चा जी आहे तर ती भगवान शिव यांच्यापर्यंत पोहोचली.
भगवान शिव जे आहेत तर त्यांनी काय केलं ठरवलं की आता अर्जुनाची परीक्षा घ्यायची. मग त्यांनी एका किराताचं रूप घेतलं. किरात म्हणजे शिकारी, प्राण्यांची पारख करणारा, त्याला किरात म्हणतात. आणि त्यांचे अनेक असे भक्त आहेत ना, असे असुर वगैरे सुद्धा. म्हणजे असे तर त्यातल्या एकाला रानडुक्कर म्हणजे असं डुकराचं रूप दिलं म्हणजे. आणि त्यांनी घेतलं आणि तो असं धावून गेला अर्जुनाच्या दिशेने, अशा पद्धतीने धावत होता तो डुक्कर. आणि मग भगवान जे आहेत शिव ते पण त्याची शिकार करण्यासाठी त्याच्या पाठीमागे धावत होते. मग अर्जुनाच्या दिशेने येताना पाहून अर्जुनाने त्याच्यावर बाण सोडला. आणि तिकडून भगवान शिवांनी पण बाण सोडला. मग आता ते आले, ते म्हणाले की ही माझी शिकार आहे. अर्जुन म्हणाला नाही नाही, मी याला मारलंय म्हणजे प्रथम. असं त्यांच्यामध्ये वाद झाला. मग इतका वाद टोकाला गेला की त्यांच्यामध्ये म्हणजे युद्धच चालू झालं. मग इतकं जोरदार युद्ध झालंय त्या चित्रात पहा. असं म्हणजे सगळे शस्त्र अस्त्र वापरून युद्ध झालं. मग आता थोड्या वेळाने म्हणजे कोणीच त्याच्यातले थकेना किंवा हरेना म्हटल्यावर थोड्या वेळाने तिने अस्त्र टाकली आणि मल्लयुद्ध केलं. मग अर्जुन थकला. पण भगवान शिवजींच्या पुढे तो काय युद्ध करणार म्हणजे ते उच्च कोटीचे म्हणजे वैष्णवांनो यथा शंभू असं म्हटलं जातं. उच्च कोटीचे दिव्य भक्त आहेत भगवान शिव जे आहेत ते. मग काय केलं त्यांनी, तो म्हणाला थोडं थांबा, मी माझे जे उपास्य देवता आहेत त्यांची आराधना करून येतो. मग त्यावेळेला असे युद्धामध्ये जे आहेत तर ते सत्याचंच आचरण व्हायचं आणि युद्ध म्हणजे शास्त्राचे नियम होते म्हणजे तर ते सुद्धा म्हणजे असे धर्मसंमत नियम होते. तेव्हाच्या काळी रात्री म्हणजे रात्रीच्या वेळेत बॉम्बस्फोट केला, हल्ला केला, नागरी वस्त्यांवर बॉम्ब टाकले, असलं नसायचं युद्ध. तेव्हा अत्यंत नीतीने, न्यायाने आणि सत्याने युद्ध घडलं म्हणजे घडायचं. त्याला धर्मयुद्ध यासाठी म्हणतात. धर्मशास्त्रांच्या विधिविधानानुसार युद्ध असायचं म्हणजे दोन व्यक्तीमध्ये असो किंवा दोन पक्षांमध्ये असो. हम्म मग आता हे आपण समजून घेऊ. मग आता त्यांनी भगवान जे आहेत तर त्यांच्या पिंडीची म्हणजे जे आहे तर त्याला हार घातला, फुलं घातली, असं ध्यान केलं. तिथे जाऊन भगवान शिवजींची पूजा केली. आणि तो आला तर त्यानं पाहिलं की भगवान त्याने पिंडीला घातलेला जो म्हणजे जो हार होता तर तो जो आहे ती पुष्पमाला जी आहे तर ती भगवान शिवजींच्या गळ्यात होती. मग त्याने ओळखलं की भगवान शिव आहेत. मग तो त्यांना शरण गेला. ते प्रसन्न झाले अर्जुनावर आणि त्यांनी त्याला आपल्याकडचं दिव्य असं अस्त्र, पशुपती अस्त्र, ज्याला गांडीव असं म्हटलं जातं, धनुष्य बाण ते त्याला दिले. मग अशा पद्धतीने अर्जुनाने अस्त्र मिळवले. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढच्या स्लाइड वर येऊ. हा मग आता महत्वाचा श्लोक आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवूया हा. तर अत्यंत महत्वाचा श्लोक हा. बलं हि मनः कृष्ण प्रमाति बलवदृढम् अस्याहं निग्रहं मन्ये वायुरीव सुदुष्करम्. तर आता हा जो श्लोक आहे आजचा आपला श्लोक ऑफ द डे आपण ठेवलाय. ठीक आहे. 6.34 म्हणजे काय की हे कृष्णा, मन चंचल उच्चृंखल आहे, दुराग्रही, अत्यंत बलवान असल्यानं मनाचा निग्रह करणं म्हणजे वायूला नियंत्रित करण्यापेक्षा हे अत्यंत कठीण आहे. म्हणजे अर्जुन काय म्हणतो की अर्जुनाने सगळ्यांशी लढाई लढल्या बरं का. म्हणजे सगळ्यांशी लढणं सोपं आहे म्हणजे वायूला पण नियंत्रित एक वेळ करणं शक्य आहे. पण मनाला अवघड आहे. म्हणजे वायूला नियंत्रित करण्यापेक्षा पण मन कसं आहे चंचल, उच्चृंखल, दुराग्रही आणि बलवान म्हणून त्याला निग्रह करणं अवघड आहे. आता असं तो म्हणतो अर्जुन. तर खांडवनाची गोष्ट आहे. तर अर्जुनाची आणि म्हणजे जी आहे कृष्णांची मदत घेतली अग्निदेवानी. काय झालं, अग्निदेवाला म्हणजे खूप म्हणजे जे आहे ते अशक्तपणा आला होता. त्यांनी काय केलं होतं, एका राजाच्या जे म्हणजे अग्नियज्ञ होम असतो ना तर त्याच्यामध्ये तुपाची आहुती दिली होती. ते इतकं तूप खाल्लं की त्याला ना असं अशक्तपणा आल्यासारखं झालं आणि भरपूर त्याला भूक लागली होती. म्हणजे अशक्तपणा म्हणजे जाणवत होता आणि भरपूर त्यांनी काहीतरी खाद्य खाणं आवश्यक होतं. तर मग आता ब्रह्माजींनी सल्ला दिला त्याला की तू काय कर, खांडवनाचं भक्षण कर म्हणजे तुझ्यामध्ये ताकद येईल. मग आता खांडवनाचं भक्षण, अग्निभक्षण करतो म्हणजे काय, तिकडे वणवा पेटतो, आग लागते. मग आता तिकडे काय व्हायचं, अग्नीने भक्षण करायचं ठरवलं अग्निदेवाने की त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी होती इंद्रदेवांच्यावर. मग इंद्रदेव काय करायचे, पाऊस पडायचे. आणि मग त्यामुळे काय व्हायचं की अग्निदेवाची भूक कधी भागायचीच नाही. मग त्यांनी अर्जुनाची आणि कृष्णांची मदत घेतली. मग अर्जुनाने काय केलं, आपल्या भरधाव बाणांच्या म्हणजे हल्ल्याने म्हणजे असे भरधाव बाण सोडले आणि त्यामुळं अग्नीची भूक आहे ती भागती ठेवली. म्हणजे जे आहे तर अग्नी जो आहे तो पेटता ठेवला म्हणजे तो बनवा आहे तो वाढवला आपले भरधाव असे बाण सोडून. आणि
इंद्राला पण पराभूत केलं. म्हणजे कसं की इंद्रदेव काय करायचे मग हे जोडीला वायुदेवाची मदत घ्यायची म्हणजे पर्जन्य धारा जेव्हा येत असत म्हणजे पाऊस पडत तेव्हा मग वायू काय करायचं वारा निर्माण करायचा आणि ती आग थांबायला मदत करायचा. मग त्यामुळं म्हणजे त्याला खांडवनाचं भक्षणच करता यायचं नाही अग्निदेवाला. मग अर्जुनाने असं पद्धतीनं जे आहे तो वणवा पेटता ठेवला आपले वेगवान बाण सोडून असे. आणि मग त्यामुळं काय झालं की अग्निदेवाची भूक भागली आणि त्यामुळं त्या वायुदेव जो आहे तर त्याला देखील नियंत्रण म्हणजे वाऱ्याला सुद्धा नियंत्रित करता आलं त्याच्याशी लढून अर्जुनाला. म्हणजे तर त्यामुळे अर्जुन काय म्हणतो वायूला नियंत्रित करण्यापेक्षा सुद्धा म्हणजे वायूचा वेग किती असतो वाऱ्याचा पण त्याच्यापेक्षा सुद्धा त्या मनाला नियंत्रित करणं फार अवघड आहे. म्हणजे ते खांडव जे वन आहे तर ते मग ते अग्नीने भक्षण केलं आणि मग त्यांनी आनंदित होऊन म्हणजे प्रसन्न होऊन अग्निदेवाने काय केलं अर्जुनाला रथ प्रदान केला की जो 3 लोकांमध्ये विजय प्राप्त करणारा असा होता. मग अग्निरथ जो आहे अग्निदेवाने दिलेला जो होता तर त्या रथातून अर्जुन जो आहे तो युद्ध लढला. तर अशा पद्धतीने अर्जुन जो आहे तर तो काय म्हणतो की वायुदेवाला पण नियंत्रित करता येईल वायूला पण मनाला म्हणजे अशा पद्धतीनं नियंत्रित करणं जे आहे तर ते अवघड आहे. मग ह्याच्यातून आपण समजू की मन आपलं किती चंचल आहे. मन कसं आहे तर माकडासारखं आहे. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर माकड कसं उड्या मारतं तसं एका विचारातून दुसऱ्या विचारात आपलं मन जात असतं. आणि मग मनामध्ये गतानुभवांचा साठा असतो आणि त्यानुसार ते कार्य करत असतं. आणि त्यानुसार ते कार्य करतं म्हणजे इच्छा करतं. आता मन जे आहे तर ते काय करतं त्यामुळं तर बुद्धीच्या जरी अधीन असलं तरी बुद्धी म्हणजे बुद्धी जी आहे ते प्रशासकाचं कार्य करत असते. मन बुद्धीच्या अधीन असलं तरी कधी कधी काय करतं ते बुद्धीच्या वर पण वरचढ ठरतं प्रभुत्व गाजवतं आणि मग त्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी करतं त्यामुळे मनाला संयमित करणं फार कठीण आहे. म्हणून मनाला मनुष्याचा एकतर मित्र व्हावा लागेल किंवा शत्रू म्हणजे अशा पद्धतीनं जे आहे तर ते म्हणजे जेव्हा होईल तर त्यावेळेला त्याचा म्हणजे एकतर मित्र ठरतं मन किंवा शत्रू ठरतं. असं दोन्ही एकत्रित नसतं. म्हणजे अशा दोन्ही गोष्टी एकत्रित असू नाही शकत. म्हणजे मन मित्र पण आहे, शत्रू पण आहे. मग आता हे कसं समजून घ्यायचं, की ज्याचा मन हा शत्रू आहे, त्याच्यामध्ये हे काम, क्रोध हे सगळे जे आहेत, ते विकार आले सगळे. मग अशा मनाला नियमित करणं म्हणजे वादळी वायूला नियंत्रित करण्यापेक्षा पण कठीण आहे पहा, असं अर्जुन म्हणतो. म्हणजे आता भौतिक देहरूपी जो रथ आहे, आपण रथाचं चित्र आपण अभ्यासलं होतं ना, आता बुद्धी सारथी आहे आणि मनाची लगाम आहे आणि इंद्रिय घोडे आहे. मग आता आपण पाहिलं की मन आणि इंद्रियांच्या सहवासात सुख दुःख भोगतो आपण म्हणजे काय आपल्या मनाची लगाम आहे ती बुद्धीच म्हणजे बुद्धी हा चालक आहे तर त्याच्या ताब्यात असली पाहिजे म्हणजे बुद्धी जी आहे ती बलवान असली पाहिजे आपल्या रथातच चालक. तर काय होईल तर आपल्या आत्म्याचा प्रवास सुखाचा होईल पण मन जर बलवान झालं तर ते शत्रू ठरेल. आणि बुद्धी पुढं म्हणजे बुद्धी सुद्धा निष्प्रभ ठरेल पहा. मग असं मन आहे ते योगाभ्यासाद्वारे संयमित केलं जातं. मग आता अर्जुनाला हा योगाभ्यास बिलकुल व्यवहारी वाटत नव्हता म्हणजे आणि आता आपल्या आधुनिक ठिकाणी तर म्हणजे आधुनिक जीवनामध्ये तर हा व्यवहार असेल का तर बिलकुल नाही. म्हणजे अर्जुन त्या काळात राजवंशामध्ये वाढला होता आणि त्याच्यासाठी सगळी सुख असताना आपल्यापेक्षा चांगली सुख होती त्या काळात आणि चांगलं वातावरण होतं म्हणजे अत्यंत म्हणजे राजेश्वरात होतं तरी सुद्धा त्याला ते अवघड वाटते आणि अव्यवहार्य पद्धती वाटते. मग आपल्याला हे सोपं असेल का? तर बिलकुल नाही, हो की नाही? म्हणजे मग चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलं हरिकृष्ण महामंत्राचा जर जप केला ह्या मंत्राचं कीर्तन केलं तर आपोआपच आपलं मन जे आहे ते श्रीकृष्णांच्या ठायी रमेल म्हणजे श्रीकृष्णांच्या चरण कमलांशी आपोआपच आपलं मन जे आहे तर ते राहायला लागेल म्हणजे सवय मन कृष्ण पदारविंदयो असं म्हणतात. म्हणजे अन्य कुठल्या कारणाने आपलं मन मग विचलित होणार नाही म्हणजे उपाय काय हरे कृष्ण महामंत्राचा जप. मग आता पुढे जाऊ आपण मग त्याच्या पुढच्या स्लाइड वर. हा मग आता भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले महाभाऊ हे महाभाऊ कोणते चंचल मनाला संयमित करणे म्हणजे निसंशय अत्यंत कठीण आहे पण योगाभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला आपण जे आहे ते वश करू शकतो. म्हणजे मनाला वश करण्यासाठी आता म्हणजे किंवा मनाला संयमित करण्यासाठी जे आहे तर म्हणजे खरं तर ही कठीण आहे पद्धती पण आपण निश्चितच योगाभ्यासाद्वारे म्हणजे
अभ्यासेन तु कौंतेय असं श्लोकामध्ये शब्द आहे. म्हणजे अभ्यास म्हणजे काय तर नवविधा भक्ती. म्हणजे काय तर नवविधा भक्ती म्हणजे काय तर श्रवण भगवान यांच्या पवित्र नाम म्हणजे कथा हरिकथांचं श्रवण, कीर्तन म्हणजे पवित्र नामाचं जप मोठ्याने म्हणून सगळ्यांसोबत, स्मरण म्हणजे स्मरण करायचं भगवान यांचं रूप त्याच्यावर, भगवान यांच्या छान छान कथा लीलांचं स्मरण. मग त्यानंतर पादसेवन म्हणजे त्यांच्या चरण कमलांची सेवा करायची. जसे लक्ष्मी माता भगवान विष्णूंच्या चरणांची सेवा करतात. मग त्यानंतर काय आहे अर्चना म्हणजे भगवानांची पूजा करायची विग्रहांची भगवानांच्या. त्यानंतर मग जे आहे ते सख्य भक्ती म्हणजे भगवानांना मित्राप्रमाणे मानवतं. दास्य भक्ती म्हणजे भगवानांच्या दास बनवून सेवा करायची. आणि मग त्यानंतर जे आहे तर ती आत्मनिवेदन म्हणजे पूर्ण शरण जाऊन भगवानांचा एक सेवक आपण आहोत आणि दास आहोत त्या भावाने सेवा करायची. त्याला म्हणायचं आत्मनिवेदन भक्ती. याला म्हणायचं नवविधा भक्ती. याद्वारे म्हणजे ह्या अभ्यासाद्वारे आपण भगवत प्राप्ती करायचे प्रयास करू शकतो. म्हणजे त्यातला श्रवण हा पहिला टप्पा. जर आपण हरिकथा श्रवण केली तर निश्चितच आपलं हृदय त्याची शुद्धी होते पहा. आणि आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होतो पहा. कृष्ण लीलांचं जर श्रवण केलं तर आपण कृष्ण सेवेमध्ये जे आहे ते आपलं मन जे आहे ते आसक्त होतं. म्हणजे काय की भगवानाची भक्तिमय सेवा केली तर आपल्याला दिव्य आनंद मिळतो, समाधान मिळतो आणि म्हणून आपलं मन जे आहे ते भौतिक विषयांपासून म्हणजे जे आहे ते अनासक्त राहतं. म्हणून काय की हरिकथा ऐकणं हा म्हणजे भगवानांच्या दिव्य लीलांचं श्रवण करणं हा एक कुशल उपचार आहे आपल्यासारख्या भवरोग्यासाठी. आणि कृष्ण प्रसाद ग्रहण करणं हे पथ्य आहे पहा. म्हणजे ह्यालाच कृष्ण भावना असं म्हणतात. मग आता पुढे जाऊ आपण. म्हणजे अशा अभ्यासाद्वारे आपण कृष्णाच्या चरणी मन जे आहे तर ते स्थिर करू शकतो, मनाला संयमित करू शकतो. मग आता मन आपला मित्र आहे की शत्रू आहे? आता आपण समजून घेऊ की आपण जेव्हा सत्ययुग होतं ना तर तेव्हा वेगवेगळे जे ग्रह होते म्हणजे भगवान होते तर ते एका ग्रहावर होते म्हणजे गोलोकधामला आणि हिरण्याक्ष आहे तो वेगळ्या ग्रहावर होता. मग हिरण्याक्षाचा वध केला भगवान यांनी. मग आता त्रेतायुगामध्ये काय झालं की म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये होते भगवान आणि असुर. म्हणजे अयोध्येमध्ये भगवान होते वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणजे आताचे देश आणि तिकडे लंकेमध्ये रावण होता. मग त्याचा वध केला भगवान यांनी. मग द्वापार युगामध्ये काय झालं की हे जे असुरी प्रवृत्तीचे लोक होते ते एकाच कुटुंबामध्ये होते आणि दैवी म्हणजे चांगले लोक होते ते पण मग एकाच कुटुंबामध्ये म्हणजे कौरव होते ते असुरी होते प्रवृत्ती आणि हे पांडव होते ते चांगल्या गुणांनी युक्त सत्वगुणी असे दैवी गुणांनी युक्त होते भगवत भक्त होते. म्हणजे एकाच कुटुंबात असुर आणि दैवी गुण असलेले लोक होते. मग आता कलियुगामध्ये कसं आहे तर एकाच देहामध्ये जे आहे तर ते दैवी गुण पण असतात आपल्यामध्ये आणि असुरी गुण पण असतात. मग आपल्याला काय करायचंय की दैवी गुणांचा विजय झाला पाहिजे. म्हणजे आपण काय होऊ की आपण ह्या असुरांना म्हणजे असुर म्हणजे काय तर आपल्या हृदयात असलेले विकार अनर्थ ह्यांच्यावर विजय मिळवता आला पाहिजे. मग आपलं मन आहे ते मित्र होईल अन्यथा मन शत्रू होईल. कारण आपल्याला असुरी गुण जे आहेत आपल्यामध्ये आहेत तर ते जर त्यांचं जर प्राबल्य वाढलं तर मन आपला शत्रू होईल पहा. आता मन शत्रू असल्याची लक्षणं काय तर पहा म्हणजे दोन घरातल्या व्यक्तीमध्ये भांडण असतं. कुटुंबातल्या दोन व्यक्तीमध्ये नवरा बायको पासून भावापासून बहिणी बहिणीपासून सुरुवात होते. सासू सून आई वडील कुणाशीही कुणाचं भांडण असतं. असे दोन शेजाऱ्यामध्ये भांडण असतं, दोन समाजामध्ये दोन पंथामध्ये भांडण असतं. आणि त्याचबरोबर मग दोन राज्यामध्ये भांडण असतं आणि मग दोन राष्ट्रामध्ये भांडण असतं. आज आपण हेच पाहतो. मग हे काय आहे मन शत्रू असल्याचं लक्षण आहे. त्यामुळे घडतात ह्या घटना मग बॉम्बस्फोट होतात हल्ले होतात. मग त्यानंतर अतिरेकी दहशतवादी हल्ले हे कशाचं लक्षण आहे मन शत्रू असल्याचं. किंवा वेगवेगळे आजार होतात आपल्याला म्हणजे उच्च रक्तदाब थायरॉइडचा त्रास असे अनेक डायबिटीज हे सगळं कशाचं लक्षण आहे तर मन शत्रू असल्याचं. व्याधी जळतात किंवा कोण आत्महत्या करतो कोण जे आहे ते म्हणजे मानसिक रुग्ण बनतो हे कशाचं लक्षण आहे मन शत्रू असल्याचं. मनाला आपण मित्र बनवलं पाहिजे. मनाला मित्र कसं बनवायचं ते आपण आता पाहूया. मग पुढच्या स्लाइडवर. मग हे सगळे मनाचे शत्रू आहेत काम क्रोध लोभ मद मोह मत्सर. पुढे जाऊ आता जे पण. हा मग इथे आपण ज्यानं मनाला जिंकले त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे. पण जो असं करण्यामध्ये अपयशी ठरला त्याच्यासाठी
मन जे आहे तर ते शत्रू आहे. जे 6.6च्या तात्पर्यामध्ये जे आहे तर हे सगळं जे आहे तर विवेचन दिलेलं आहे. म्हणजे काय की जो मनाला मित्र मानतो, म्हणजे मनाला मित्र करतो. कसं करतो तर जिंकून, मनाला कशा पद्धतीने जिंकतो तर ते आपण समजून घेऊ. म्हणजे जे मन आहे तर त्याच्याबद्दल आपण समजून घ्यायचं झालं तर इथे समजून घेऊ की मनाला संयमित करणं हा अष्टांग योगाचा उद्देश आहे अभ्यासाचा. मग मी मन कधी आपलं मित्र होऊ शकेल तर जोपर्यंत म्हणजे मन संयमित पहिल्यांदा होत नाही तोपर्यंत योगाभ्यास म्हणजे आपण नुसता कालापय केल्यासारखं आहे. मग मन कधी संयमित होईल तर आपलं मन संयमित करू न शकणारा मनुष्य नेहमी एका शत्रू सोबतच राहत असतो. मग ते मनच कसं संयमित होईल आणि कधी संयमित होईल हे आपण विचार करणं गरजेचं आहे. मग आता आपण जर वरिष्ठांच्या आज्ञांचं पालन करणं हे आपली वैधानिक स्थिती आहे. मग मनुष्याचं मन जे आहे जोपर्यंत अजिंक्य शत्रू असतं तोपर्यंत हे सगळे षड्रिपू जे पाहिले आपण तर त्यांच्याच आदेशांचं तो पालन करतो, वरिष्ठांच्या आज्ञांचं नाही पालन करत. म्हणून घरामध्ये ज्येष्ठांच्या आज्ञांचं आपण पालन करणं आवश्यक आहे. कशासाठी तर त्यांच्या आज्ञांचं पालन केलं तर आपण हृदयस्थ परमात्म्याच्या आज्ञांचं पालन करू. आणि म्हणून योगाभ्यासाचा उद्देश काय, हृदयस्थित परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करणं. मग यासाठी आपण त्यांच्या आज्ञांचं पालन, भगवान यांच्या उपदेशांचं आज्ञांचं पालन केलं पाहिजे. मग कृष्ण भावनामयी भक्ती मार्ग कसा आहे, प्रत्यक्षपणे भगवान यांची सेवा आहे आणि त्यांच्या आज्ञांचं पालन करतो, त्यांना शरण जातो. भगवद्गीतेतले उपदेश म्हणजे काय, भगवान यांच्या आज्ञा आहेत, त्यांच्या मुखातून आलेले उपदेश आहेत. तर त्याचं जर आपण पालन केलं तर निश्चितच आपला मन जो आहे तो मित्र बनेल. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. त्याची पुढच्या स्लाइडला येऊ. हा, मग मन अत्यंत शक्तिशाली आहे पहा. तर मनाच्या नियंत्रणाखाली चमत्कार पण घडवून आणू शकतो. म्हणजे एखादा उपग्रह सोडतो आणि मनाच्या म्हणजे जे आहे तर म्हणजे जेव्हा आग म्हणजे नियंत्रण जेव्हा नसतं तर म्हणजे एखाद्या गोष्टीचं तर त्यावेळेला काय होतं, म्हणजे जेव्हा आग नियंत्रणाखाली असते तर त्याचं उदाहरण म्हणजे म्हणजे आगीचं किंवा अग्नीचं घेतलंय. तर एखाद्या अग्नी जे आहे तर म्हणजे जे आहे तर तो चेतवल्यामुळे एखादा उपग्रह आहे तर तो अंतराळात जातो. तर त्याच वेळेला जेव्हा आग नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा काय होतं तर तो वणवा पेटतो, विध्वंसक. म्हणजे हे भौतिक जगतातलं उदाहरण आपल्याला आपल्या समोर प्रस्तुत केलंय. मग आता पुढे जाऊ आपण. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला मन कसं शक्तिशाली आहे हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे मन जे बलशाली बनलं बुद्धीपेक्षा तर ते विनाश करू शकतं. आणि तेच जर मन मित्र बनलं तर ते आपल्याला काय करतं तर प्रगतीपथावर नेतं. आता पुढे जाऊ आपण. थांबा पुढच्या स्लाइडवर. हा, मग आता 6.37 मध्ये अर्जुन काय म्हणतो की आत्मसाक्षात्काराचा मार्गाचा स्वीकार तो श्रद्धेनं करतो एखादा व्यक्ती, पण त्याला सांसारिक आसक्तीमुळे तो मार्ग भ्रष्ट होऊ शकतो. मग आता त्यावेळेला तो योग्य सिद्धी नाही प्राप्त करू शकत. मग अशा योगाची गती काय, मग असा प्रश्न अर्जुनाला पडलाय. मग त्यावेळेला अर्जुनाला जे आहेत तर ते भगवान जे आहेत तर ते उत्तर देत आहेत. मग आता 6.41 मध्ये काय सांगितलंय तर असा जो योगी असतो, योगभ्रष्ट योगी जो आहे तो पुण्यात्मांच्या लोकांमध्ये अनेक वर्ष सुखभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये, वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. म्हणजे काय की आता योग्यांचे हे दोन प्रकार आहेत. एखादा मनुष्य अल्प प्रगतीनंतर योगभ्रष्ट होतो आणि एखादा मनुष्य दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर पथभ्रष्ट होतो. मग अल्प प्रगतीनंतर जो योग तर त्याच्याविषयीच 6.41 मध्ये वर्णन आले की असा जो पतित होतो अल्पकाळ योग म्हणजे योगामध्ये प्रगती करून तर त्याला पुण्यवान म्हणजे अशा जीवांच्या लोकांमध्ये प्रवेश म्हणजे स्वर्ग वगैरे असे उच्च लोक जे आहेत ते स्वर्ग, त्यानंतर त्यानंतर ते जनलोक, तपलोक अशा ठिकाणी प्रवेश दिला जातो. आणि मग तिथल्या उच्चतर लोकांमध्ये राहून तिथलं जे पुण्य आहे ते क्षीण झालं की तो पुन्हा जे आहेत म्हणजे ते सगळं भोगल्यानंतर पुन्हा तो एखाद्या म्हणजे भूलोकावरती म्हणजे पृथ्वी तलावरती सात्विक ब्राह्मणांच्या घरी किंवा एखाद्या वैभवशाली कुटुंबामध्ये येतो आणि तिथे त्याला पुन्हा संधी दिली जाते की तो परिपूर्ण कृष्ण भावनेमध्ये उन्नत होईल. यासाठी त्या सुविधांचा तो वापर करेल. आता 6.42 मध्ये काय सांगितलंय का, असं दीर्घ काळ योगाभ्यास केल्यानंतर
अपयशी ठरलेला जो बुद्धिमान योगी असतो तर तो काय करतो तर अशा योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो आणि असा जन्म अत्यंत दुर्मिळ आहे म्हणजे बुद्धिमान योगांच्या कुळात जन्म मिळणं म्हणजे आपल्याला बालपणापासूनच काय मिळतं बाळकडू मिळतं आचार्य किंवा गोस्वामींच्या कुळामध्ये अशी कुळं जी आहेत ती आचार्य परंपरेमध्ये प्रशिक्षित असतात मग आपल्याला अशी अनेक भारतामध्ये कुळं मिळतात पहा म्हणजे पिढ्यानपिढ्या तिथे योगी असे जन्माला येतात आता आपल्यावर ही फार मोठी कृपा आहे की भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणजे श्रील प्रभुपाद यांचे गुरु आहेत तर त्या अशा योगी कुळामध्ये आचार्य कुळामध्ये जन्माला आले होते आणि श्रील प्रभुपाद जे आहेत तर ते देखील अशाच कुळामध्ये जन्माला आले आणि त्यांची जी आहे ते नंतर गुरु शिष्य म्हणून भेट झाली आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइड वर हा आता सर्व योगामध्ये जो योगी दृढनिश्चयाने सदैव माझ्यामध्ये वास करतो अंतःकरणी माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो तो सर्वश्रेष्ठ योगी होय म्हणजे काय की आता हे जे आहे ते सार आहे म्हणजे सर्व योग्यामध्ये म्हणजे असे वेगवेगळे योगी आपण अभ्यासले आता अशा योग्यामध्ये जो आहे तर तो भगवान यांची दृढनिश्चयाने सदैव जे आहे ते भक्तिमय प्रेममय सेवा करतो तर तो त्याच्याच अंतःकरणात म्हणजे भगवान वास करत असतात आणि त्यातच चिंतन तो भक्त करत असतो आणि तो भगवानांची दिव्य अशी प्रेममय सेवा करतो म्हणजे सेवा केल्यामुळे काय होतं तर भगवान यांची सेवा केल्यामुळे तो आध्यात्मिक स्तरावर उन्नत होतो आणि सेवा नाही केली तर पतन होतं मग आता इथं आपण समजून घेऊया की सर्व म्हणजे योगाभ्यासामध्ये म्हणजे त्यांची परिणिती आहे ती भक्ती योगामध्येच होते म्हणजे काय की भक्ती योगात प्रत येण्याची ही साधनं आहेत सगळी म्हणजे भक्ती योग जो आहे तो परम लक्ष्य आहे आता आपण सुरुवात केली भक्ती योगाची तर म्हणजे जे भक्ती योग आहे तर तिथे अग्रेसर होण्यासाठी ह्या परम लक्ष्याकडे अग्रेसर होण्यासाठी सगळे योगी जे आहेत ते प्रयत्न करतात मग आपण भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा केल्याने काय होतो परमश्रेष्ठ असा योगी बनू शकतो मग आता असा सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे कसा बनेल तर ते आपण समजून घेऊ तर कर्माच्या सुरुवातीला आपण काय करतो तर आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर जाण्यासाठी म्हणजे सर्वात प्रथम निष्काम कर्मयोगाने सुरुवात होते मग ह्या कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी झाली की त्याला म्हणायचं ज्ञानयोग मग ज्ञानयोगाच्या पुढे काय आहे तर तिथं ध्यानाची वृद्धी झाली की परमात्म्यावर तो ध्यान करायला लागतो म्हणजे अष्टांग योग त्याला म्हटलंय आणि मग आता अष्टांग योगाच्या पलीकडे जाऊन जेव्हा भगवान श्रीकृष्णांप्रत येतो एखादा व्यक्ती तेव्हा तो भक्ती योग युक्त म्हणजे भक्ती योग आहे तो परमोच्च म्हणजे सर्व योगामध्ये सर्व म्हणजे जो आहे तो सर्वोत्कृष्ट मग आता असा जो योगी आहे तो प्रगती करत असतो मग ज्या वेळेला एखादा व्यक्ती म्हणजे एखाद्या स्तराच्या पुढे जात नाही तेव्हा त्याला त्या नावानं संबोधलं जातं म्हणजे भक्तियोगी ध्यानयोगी राजयोगी ज्ञानयोगी कर्मयोगी हठयोगी असं मग ह्या सगळ्यामध्ये भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ आहे मग हिमालयाविषयी आपण जर बोललो तर जगातील उंच शिखर त्यातलं माउंट एव्हरेस्ट आहे मग तसं आपण भक्तीविषयी बोललो तर कृष्ण भावना भावित होणं म्हणजे योगा मार्गाची म्हणजे सर्वोच्च अवस्था आहे म्हणजे सर्वोच्च टप्पा आहे म्हणजे का तर तिथं प्रत्यक्षपणे भगवानांची आपण भक्तिमय प्रेममय सेवा करतो असा जो असतो तो सर्वश्रेष्ठ योगी असतो पुढे जाऊ आपण आता पुढच्या स्लाइड हा म्हणजे ते टप्पे आहेत पहा कर्मयोग निष्काम कर्मयोग तिथून ज्ञान योगामध्ये जातो आपण त्यानंतर अष्टांग योग आणि भक्तियोग सर्वोच्च पण त्याच्याही पुढे म्हणजे हिमालय जर उंच पर्वत असेल तर सर्वोच्च म्हणजे कृष्ण भाव इकडे आपला अभ्यास संपला आता काही जे जपाविषयीचे काही महत्वाची माहिती आणि नियम आहेत ते आपण थोडस आणि ज्यांनी ज्यांनी जप केलाय त्यांच्या अनुभूती तर थोडेसे आपण एक 5 मिनिटात पाहू पण त्या पुढच्या स्लाइड्स मध्ये हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ आपण हा मग आता सत्ययुगाचा धर्म काय तर ध्यान योग भगवान विष्णूंचं ध्यान करणं हृदयस्थ परमात्म्याचं ध्यान करणं त्रेतायुगाचा युग धर्म काय अग्नियज्ञ मग द्वापार युगामध्ये काय विस्तारित म्हणजे भव्य असं मंदिर पूजा करायचे आणि मग कलियुगाचा धर्म काय हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ हरे कृष्ण कलियुगासाठी काय परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप जे चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितला हरेर नाम केवले हरेर नाम केवलम असं त्याने जो सांगितलं म्हणजे आपल्याला हरिनाम घेण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही पुढे येईल तो श्लोक आता पुढे जाऊ आपण हा मग पुढची स्लाइड घेऊ हा मग आपल्याला आता लिफ्टनी जायचा पण मार्ग आहे आणि जिन्यानी मग आता हे सगळे मार्गाचं अनुसरण म्हणजे जिना आहे लिफ्ट म्हणजे काय कृष्ण भावना मग आपल्याला कुठला मार्ग आवडेल
तर आपण लिफ्टनीच जाऊ, हो की नाही? म्हणजे कृष्ण भावनेचं आपण अनुसरण करायचं, आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा, त्याद्वारे आपली प्रगती म्हणजे एकदम जे आहे ते शीघ्रातिशीघ्र होईल. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी, पुढची स्लाइड. हा मग चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलं, म्हणजे त्यांचा जो जन्म आहे तर त्यांचा भागवतामध्ये गुप्त उल्लेख आहे. कृष्ण वर्णत विशा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञे संकीर्तन प्रायरे जयंते ही सुमेधसा. 11व्या स्कंदातला 5वा अध्याय 32वा श्लोक. तर कलियुगामध्ये बुद्धिमान व्यक्ती संकीर्तन करीत भगवान यांच्या या अवताराची पूजा करतात. ते निरंतर कृष्ण करत कीर्तन करतात. श्याम वर्ण नसला तरी ते स्वयं कृष्ण आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहयोगी पार्षद आहेत, असा गुप्त उल्लेख आहे. म्हणजे त्यांचे पार्षद हे सगळे. आणि श्याम वर्ण का नाहीये तर राधाराणींचा भाव आणि राधाराणींचा वर्ण घेऊन भगवान श्रीकृष्ण आलेत, मग त्यांचा इथे उल्लेख आहे. पहा, चैतन्य महाप्रभूंचा हा भागवतामध्ये गुप्त उल्लेख आहे ह्या श्लोकामध्ये. आता पुढे जाऊ. म्हणजे भागवतामध्ये भूत भविष्य वर्तमान ह्या विषयीचे सगळं व्यास मुनींना दिव्य दृष्टी होती. शक्त्यावेश अवतार आहेत, त्यांनी लिहून ठेवलंय सगळं. मग ते आता त्यांच्या अवताराविषयी ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पहा आता पुढे जाऊ. हा माताजी, मग आता जप संकीर्तन हरे कृष्ण महामंत्र आहे, तर त्याचं म्हणजे कसं, तर त्याच्याविषयी मंत्र म्हणजे काय, तर मनाला जो तारतो तो म्हणजे त्रायते इति म्हणा, मनाला तारणारा म्हणजे मंत्र. म्हणजे आपला जो भाव आहे तो बरोबर भगवानांच्या पर्यंत तो पोहोचवतो. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा मग जप संकीर्तन करताना कसं करायचं, तर जप आहे तो हरे कृष्ण महामंत्राचा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा जप आहे. मग आता पुढे जाऊ आपण. म्हणजे ह्याला हरे कृष्ण महामंत्र असं म्हटलं जातं. हा मग संकीर्तन म्हणजे काय, एकत्र सगळ्यांनी यायचं, ताल म्हणजे करताल मृदुंगाच्या तालावर नाचून गाऊन हरे कृष्ण महामंत्राचं गायन करायचं, ह्याला म्हणायचं संकीर्तन. आपले इस्कॉनचे साधक जे आहेत ते ब्रह्मचारी संन्यासी किंवा सगळे साधक गृहस्थ सुद्धा संकीर्तन करतात. त्याद्वारे काय होतं, हा पण प्रचाराचा एक भाग आहे. त्याद्वारे आपण रोड म्हणजे मार्गावरून जात असतो, आपण आपल्या कानावर पडलं तर आपण ते दिवसभर गुणगुणतो ना. म्हणजे अशा प्रत्येकाच्या हृदयापर्यंत कृष्णांना पोहोचवण्यासाठी त्यांची शुद्धी होत असते आणि असं भक्तीचं बीज त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं. अशा पद्धतीनं प्रचार प्रसार करतात. म्हणजे त्या ज्याच्या कानावर पडेल त्याची कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये जे आहे ते उद्धार होत असतो. हरे कृष्ण महामंत्र जो आहे तर इतका पवित्र आणि शक्तिशाली आहे पहा. म्हणजे एका नामामध्ये पापी करणाऱ्या जेवढे पाप करण्याची क्षमता नाही तेवढी पाप जाळण्याची क्षमता एका या हरिनामामध्ये आहे. पहा मग आता पुढे जाऊ आपण. हा मग पुढच्या स्लाइड. हा मग कलियुग युगधर्म नामप्रचार आठीलागी पित्तावरनं चैतन्य अवतार. म्हणजे चैतन्य अवतारात येऊन त्यांनी जे आहे ते कलियुगामध्ये भगवान यांच्या पवित्र नावाचा म्हणजे जप करायला सांगितला. नारायण संहितेमध्ये शास्त्र संदर्भ आहेत जपाविषयीचे. आपण हे फटाफट अभ्यासू आणि संपू. मग पुढे जाऊ आता. आम्हाला यजुर्वेदामध्ये कलिसंतरण उपनिषदामध्ये पण असं सांगितलंय. सर्व वैदिक साहित्यामध्ये शोध घेतल्यानंतर असं समजतं की अशुद्ध जे आहे तर यांचा नाश करण्यासाठी कलियुगामध्ये हरे कृष्ण महामंत्राशिवाय पेक्षा अधिक काही श्रेष्ठ नाही. आता पुढे जाऊ आपण. हा मग पुढच्या स्लाइडवर. हा चैतन्य चरितामृतामध्ये सांगितले पहा, हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलो नास्तेव नास्तेव गतिरन्यता. म्हणजे कलियुगामध्ये हरे नाम हे एकमेव साधन आहे, दुसरा कुठलाही मार्ग नाही. 3 वेळा सांगितले असं, नास्तेव नास्तेव गतिरन्यथा. म्हणजे जेव्हा 3 वेळा सांगितलं जातं तेव्हा ते शास्त्रांद्वारे प्रमाणित समजलं जातं. पहा मग आता पुढे जाऊ आपण. हा म्हणते. हा मग असंच भागवतम मध्ये पण आहे की एक श्लोक येतो की म्हणजे कलियुगामध्ये जरी दोषांनी युक्त हे सगळं असलं तरी चांगला गुण काय आहे, तर महामंत्राचा जप जर आपण केला कलियुगामध्ये तर आपण भौतिक बंधनातून मुक्त होतो. केवळ नुसता जप केल्यामुळे आपण, आपल्याला ध्यान लावा गरज नाही, यज्ञ करा गरज नाही, जंगलात जाऊन ध्यानाला बसा कुठे, मोठ्या मोठ्या पूजा करा गरज नाही. आपण फक्त या नामाचा 16 माळा जप करायचा, आपण या भौतिक बंधनातून मुक्त होऊन भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. हा कलियुगाचा चांगला गुण आहे. आता पुढे जाऊ आपण. हा म्हणते पुढच्या स्लाइडवर. यज्ञानाम जपयज्ञोस्मी. म्हणजे यज्ञामधला सर्वश्रेष्ठ यज्ञ म्हणजे जपयज्ञ, म्हणजे भगवान स्वतः आहे तसं म्हणतात विभूती योगामध्ये. विभूती म्हणजे भगवानांची विलक्षण ऐश्वर्य जे आहे तर ते आपण अभ्यास सुद्धा आहेत. त्यामधल्या यज्ञांमधला जपयज्ञ म्हणजे भगवान स्वतः आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा म्हणते पुढच्या स्लाइडवर.
आता नामना अकारी बहुधा निज सर्व शक्ती तत्रार्पिता निमित्त स्मरण कालः एतादृशी तव कृपा भगवन् ममापि दुर्दैव मिहाजिनी नानुरागा असं जे आहे. तर ह्याच्यावरून आपण काय समजून घेऊ की भगवान यांचं नाम आहे तर त्याच्यामध्ये सगळी शक्ती आहे. म्हणजे नामना अकारी बहुधा भगवानांची सगळी शक्ती एका नामामध्ये एकटलेली आहे. मग कुठलंही नाम घ्या भगवानाचं कृष्ण गोविंद त्याच्यामध्ये संपूर्ण सामर्थ्य आहे. मग त्यामुळं ते नाव घ्यायला काही फार मोठे कठोर नियम नाही आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. मग आता पंचतत्व मंत्र आहे त्याचं म्हणजे तो कसा जपायचा श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त. मग हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यापूर्वी पंचतत्व मंत्राचा जप आपण करायचा. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा मग महामंत्राचा जप करताना काय करायचं तर मंत्र ऐकता येईल इतक्या जोरात म्हणायचा. प्रत्येक शब्दाचा स्पष्ट उच्चार करायचा. जप आदरपूर्वक भक्तिभावाने आणि एकाग्र चित्ताने करायचा. आणि कुठल्याही स्थळी बसून आपण कुठल्याही दिशेकडे तोंड करून जप करू शकतो. आता पुढे जाऊ आपण. हम्म? हा मग आता महामंत्राचा जप करताना कुठल्याही वेळी केला तरी चालतो. ब्राह्ममुहूर्तावर जप केला तरी चालतो. अधिक श्रेयस्कर म्हणजे जप स्नानाआधी स्नानानंतर कधीही चालेल. जप करताना मोजायचं म्हणून यासाठी माळ वापरायची. मग ते 108 मणी असेल तुळशी माळ असेल तर अत्यंत चांगलं. मग त्यामुळे आपल्या मनाला शिस्त लागते. मन नियंत्रित राहतं आणि मन मित्र होतं म्हणजे योग्य संख्यापूर्वक नाम घेतल्यामुळे. तर पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड. मंत्र जप करताना तर कुठल्या गोष्टी करायच्या नाही तर शब्दांचा असा काही शब्दांचा म्हणजे नुसता हरे कृष्ण 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 हरे हरे एकच ओळ केली असं नाही करायचं. व्यवस्थित जप म्हणायचा. मग कृष्ण म्हणीकडे ओलांडायचं नाही त्याच्यावर जप नाही करायचा. मग पुस्तक मोबाईल फोन वर्तमानपत्र वाचताना टीव्ही बघताना जप नाही करायचा. आपण जप करताना फक्त जपच करायचा बाकी काही करायचं नाही. आता पुढे जाऊ आपण. हा मग पुढची स्लाइड वर येऊ. हा आता जप करण्याचे फायदे काय वाईट सवयी व्यसनांपासून आपण मुक्त होतो कर्मफलांपासून मुक्त होतो चिंता तणावापासून मुक्त मनःशांती मिळते आणि खरा आनंद मिळतो आणि आत्मज्ञान मिळतं म्हणजे किती लाभ आहेत पहा. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढच्या स्लाइड येऊ. हा हरे कृष्ण महामंत्राचा जप करणाऱ्यांचे काही अनुभव आहेत. तर एक दोन आपण घेऊ फक्त कारण बराच वेळ झाला 10 वाजून 12 मिनिटं. मग आपण हे पाठवू स्लाइड आपण सगळ्या तुम्हाला ते तुम्ही वाचून घेऊ शकता. तर एक दोन अनुभव पण घेऊया. दोन स्लाइड बघूया मग त्याचे. हा हा मग आता महामंत्राचा जप सुरू केल्यामुळं सगळं काही अनुकूल असं घडायला लागलं. असं जो आहे तो म्हणतोय पहा. जो दिग्दर्शक आहे तर जीन क्लॉड हेली हा सर्वात तरुण दिग्दर्शक आहे तो म्हणतो. तर आता इकडे जॉर्ज हॅरिसन आहे तो म्हणतो ही खरोखरच ईश्वरी साक्षात्कार होण्याची प्रक्रिया आहे पहा. आणि इकडे हरे कृष्ण महामंत्रामुळं आयुष्यातले चढ-उतार सहजपणे आत्मविश्वासाने मनःशांतीने पार करू शकलो. म्हणजे हा फोर्ड गाड्यांचा जो मालक आहे ना तर तो जो आहे तो भक्त आहे शिला प्रभुपादांचा. त्यांनी आपल्या सनातन धर्माचा स्वीकार करून त्यांच्या पत्नी पण हिंदू आहेत आणि त्यांचे जे पुत्र आहेत तर ते म्हणजे जे आहेत नातू ते सगळे जण जे आहेत ते कृष्ण भक्त आहेत आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आपला महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जो आहे मायापूरला तर त्याच्यासाठी खूप फंड रेझिंग सेवा ते करतात आणि खूप छान त्यांचं योगदान आहे. उत्तम भक्त आहेत ते. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची एक स्लाइड घेऊ. हा आता मफतलाल शूटिंग शर्टिंग आपण जे म्हणतो तर त्यांनी पण कृष्ण जप केल्यामुळे काय होतं सगळ्या चढउतारांना आयुष्यातल्या आत्मविश्वासाने आणि मनःशांतीचा सामना करायला मदत मिळाली म्हणे. आता सीमा ट्यूब्स अँड बल्बचे जे एनडी देसाई आहेत म्हणजे उद्योगपती आहेत अग्रगण्य तर ते म्हणतात की हरे कृष्ण जप मी बऱ्याच वर्षापासून करतो मग त्याशिवाय मला म्हणजे त्याच्यापेक्षा आनंद कशात नाही असं म्हणतात ते. माझं एक मॉडेल आहे अँड शफस डच मॉडेल जप केल्यामुळे सगळ्या वाईट सवयी सुटल्या आणि सगळे जप करणारे लोक आहेत तर ते उत्तम भक्त बनले त्यांच्या जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलली. ही कशी होती आधी पहा मॉडेल आणि नंतर ती भक्त बनली. म्हणजे शिला प्रभुपादांच्या संपर्कात येऊन असे अनेक जण जे आहेत तर ते बदलले त्यांच्यामध्ये परिवर्तन आलं. असे अनेक आहेत उदाहरणं त्यांनी दिलेली. तर इथं आपण एक हे शेवटचं घेऊ. तर इथं आता हा सैन्यातला अधिकारी आहे विक्की ओव्हरटीन. जप केल्यामुळं म्हणजे युरोपियन मॉडेल आहे सॉरी तर ती म्हणते की जप केल्यामुळे मला अत्यंत आनंद मिळतो. हा ती आधी कशी होती म्हणजे त्यावेळेची टॉपमोस्ट मॉडेल आहेत बरं का. हे सगळे भक्त बनलेत शिल प्रभुपादांचे आणि ती अशी भक्त बनल्यावर साडी घालून भक्ती सेवा करते.
तर भगवान श्रीकृष्णासाठी हार बनवते. मग आता इकडे भक्तांचा संघ आणि महामंत्राचा जप केल्यामुळे माझ्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असं ब्रुस किल्सबर्ग सैन्यातला अधिकारी आहे तो म्हणतो. तर महामंत्राच्या जपामुळे काय झालं तर तणाव नैराश्य सगळं गेलं असं डेव्हिड वुल्फ म्हणजे जो आहे तो महामंत्राच्या जपामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारा संशोधक आहे त्यानं आपलं मत मांडलंय. मग इथे आपण थांबूया. मी वैष्णव प्रणाम मंत्र म्हणते आणि आपण आजचा जो श्लोक आहे तर त्याचं आपण जे आहे तर ते त्याचं ज्यांना इच्छा आहे तर ते म्हणजे ते आपण त्याचं उच्चारण करू. ठीक आहे. 6.34 माताजी आणूया आपण स्लाइडवर. तोपर्यंत मी वैष्णव प्रणाम मंत्र घेते. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. गुरु महाराज की जय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आज थोडे आपण एक्स्ट्रा पॉइंट्स ह्या चॅप्टर मध्ये होते ते आपण अभ्यासले त्यामुळे आपण एक 10 मिनिटं जास्त घेतली. तर आपण पटकन हाच श्लोक. कोण कोण म्हणेल हा श्लोक कोणाकोणाला म्हणायचंय आपण हँड रेज करूया. हरे कृष्ण. कोणाकोणाला म्हणायचंय हरे कृष्ण. आज सगळे शांत आहेत की उशीर झालाय म्हणून सगळे शांत आहेत. हा माताजी दीपा माताजी म्हणूया. हरे कृष्ण. हा माताजी त्यांना अनम्यूट केलं तर म्हणता येईल सगळ्यांना. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. हरी बोल. खूप छान. अजून कोणाला म्हणायचंय. हा माताजी तुम्ही म्हणा तोपर्यंत अजून कोणीतरी म्हणतील. हा माताजी. म्हणजे मेसेज पाठवला. हा कोण म्हणणार आहे हरे कृष्ण. क्षमा माताजीने मेसेज पाठवलाय बघा. आणि कोण हा म्हणणार आहे माताजी त्यांना मी अनम्यूट करते. हा तुम्ही एकेकाला टर्न देऊन टाका कोण जे म्हणतात त्यांना अनम्यूट हो. करत. प्रियांका माताजींना म्हणायचंय का हरे कृष्ण. हो माईक म्हणा हरे माताजी. हा चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याह निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. हरे कृष्ण. खूप छान. हरी बोल. अजून कोणाला म्हणायचंय. मी क्षमा माताजींना अनम्यूट केलंय. माताजी म्हणा तुम्ही. हरे कृष्ण. माताजी म्हणा. क्षमा माताजी म्हणू शकता तुम्ही अनम्यूट झालात. ठीक आहे तोपर्यंत दुसऱ्या कोणाला तरी आपण सांगू. अजून कोणाला म्हणायचंय. हरे कृष्ण माताजी मी म्हणू का. म्हणा ना म्हणा. हरे चंचल कृष्ण. हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रह मन्ये वायोरिव सुदुष्करम्. हरे हरी कृष्ण. बोल. खूप छान म्हणलं प्रभू. हरी बोल. अजून कोणाला म्हणायचंय. हा मी म्हणते आता क्षमा. म्हणा हा माताजी म्हणा. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. हरी बोल. खूप छान. खूप मस्त. आपण काय करू क्षमा माताजींना म्हणायलाच सांगत जाऊ सगळ्यात पहिल्यांदा. म्हणजे त्यांना ते हँडरेजचं लक्षात येत नसेल तर आपण लक्षात ठेवूया रागात्मिका माताजी. त्यांना आपण सांगायचंच बरोबर. त्यांना हो, खूप म्हणायची. छान म्हटलेत माताजी. हरी बोल. खूप छान. अजून कोणाला म्हणायचंय. माताजींना मेसेज पूजा करायला. माताजी आहेत का. पूजा म्हणा. माताजी आहेत बोलते. म्हणा पूजा माताजी. आपण अशी आयडिया करू क्षमा माताजींसाठी. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि दृढम. बलवदृढम् तस्याह निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. हरी बोल. खूप छान प्रयास. अजून कोणाला म्हणायचंय.
अजून कोण प्रयास करणार? श्रावणी माताजी म्हणणार तुम्ही हरे कृष्णा? आम्ही तोपर्यंत मी म्हणतो हरिओम. हं? हा म्हणू दे तोपर्यंत म्हणू दे. मी म्हणते. हो हो चालेल. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याः निग्रहं मन्ये वायुरिव दुष्करम्. हरी बोल. खूप छान, खूप सुंदर. अजून कोणाला म्हणायचंय? इकडे प्रियांका माताजी आहेत, श्रावणी माताजी, स्वरा माताजी, कृपादृष्टी माताजी, तीर्था माताजी, मनीषा माताजी, डॉक्टर नीलम मोराणकर. आपण कोणाला म्हणायचंय? आणि इकडे डॉट डॉट म्हणून कोणतरी आहेत, त्यांनी आपलं नाव लिहूया, है ना? हरे कृष्णा. कोणाला प्रयास करायचा आहे? ठीक आहे. बहुतेक सगळे आता झोप यायला लागली असेल, सगळ्यांना कंटाळले, तर आपण थांबूया. हरे कृष्णा सर्वांना. खूप खूप धन्यवाद. क्रीदा माताजी, खूप खूप धन्यवाद की खूप छान तुम्ही रिकॉर्डिंग सेवा देत आहात. क्रीदा माताजी बहुत बहुत धन्यवाद आपका, बहुत अच्छे से सेवा दे रहे हो. माताजी रिकॉर्डिंग स्टॉप कर सकते हो.